भाषा मारल्या जातात, भाषा संपवल्या जातात. त्याच्यासाठी भाषेचा वापर सर्व स्तरावर झाला पाहिजे. मराठीत सकस लिहिलं जात नाही आणि मी पण त्याच मानसिकतेचा भाग होता कामा नये असं मला वाटलं. मी अहिराणीपासून तर जर्मन फ्रेंच असा जो माझा वर्टिकल प्रवास राहिलेला आहे, तर वेगवेगळे जे ॲटिट्यूड्स असतात भाषेकडे पाहण्याचे, ज्ञानव्यवहाराकडे पाहण्याचे, साहित्याकडे पाहण्याचे, ते मी जवळून अनुभवलेलं आहे. तर JNU मध्ये मी फ्रेंच तत्त्वज्ञान शिकवतो म्हणून काहीतरी भारी करत असेल हा व्यक्ती. पण जेव्हा मी मराठीत लिहायला लागलो तर माझे JNUचे कॉलेज म्हणतात, यू रायटिंग इन मराठी. जे मराठी म्हणजे भारतीय भाषांमध्ये लिहिणं म्हणजे असं काहीतरी कमीपणाचं वाटतं त्यांना. इथेच तर भारताचा घोळ झालेला आहे. तत्वज्ञान हे सगळ्यात अमूर्त आणि सर्वोच्च मोड ऑफ एक्सप्रेशन समजलं जातं. म्हणून ज्या भाषेत तत्वज्ञानाचा व्यवहार होत असेल तर ती भाषा जास्त सकस होत जाते. भुरा जे आहे ते जग आहे, मी जगलेलो आहे. भुरा नंतरचा जो शरद बाविस्कर आहे, भुरा ॲक्च्युली 97, मी माझं गाव सोडलं 97 मध्ये, पण ते जग जसंच तसं जिवंत आहे माझ्या डोक्यात. अभिजात हा शब्द सुद्धा त्याला एक महत्त्व आहे आणि अभिजात या शब्दाविषयी मी एक पूर्ण लेख लिहिलेला आहे. पण आपल्याकडे अभिजात म्हणजे काहीतरी माणूस घाण्या प्रकार वाटतो. आम्हाला लोकांचा वास येतो कारण आम्ही अभिजात आहोत. तसा नाहीये. अभिजात हे महत्त्वाची गोष्ट आहे. काहीतरी मूलभूत आणि काहीतरी युनिव्हर्सल, काहीतरी वैश्विक, काहीतरी सगळ्यांना भिडण्यासारखं, सगळ्यांना समजण्यासारखं आणि सगळ्यांना स्वीकार्य, आणि जे टाइम अँड स्पेसला डिफाय करतं त्याला अभिजात म्हणतात. साहित्य, नाट्य, चित्रपट, चित्रकला, संगीत, विडंबन अशा विविध क्षेत्रांमधून मराठी माणसाच्या मुसाफिरीचा वेध घेणारा, मराठी संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्य सोहळा लोकसत्ता अभिजात लिट फेस्टमध्ये मी भक्ती सावंत बोरकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. लोकसत्ता अभिजात लिट फेस्टचा हा पहिला उपक्रम 8 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे आणि या अंतर्गत विविधांगी आणि वैशिष्ट्यपूर्ण अनेक कार्यक्रम सादर होणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत सारस्वत बँक. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत केसरी टूर्स आणि सहाय्यक आहेत कौटिल्य मल्टीक्रिएशन आणि CFS, तसंच पॉवर्ड बाय पार्टनर कालनिर्णय. रसिक हो, एखाद्या साहित्य निर्मितीनंतर त्यामागची प्रेरणा काय होती, निर्माणकर्त्याला ती संकल्पना नक्की कुठून सुचली, याची उत्सुकता अनेकांनाच असते. पण त्या निर्मितीनंतरही साहित्यिकाच्या किंवा लेखकाच्या आयुष्यात बदल घडतच असतात. मग ते पुस्तक लिहून झाल्यावर आलेलं रितेपण असो किंवा सृजनातून आलेली पूर्णत्वाची भावना असो, त्यावर चर्चा क्वचितच होते. तर अशा विविध पैलूंचा वेध घेण्याचा प्रयत्न आज आपण आजच्या या सत्रातून करणार आहोत. त्यासाठी इथे उपस्थित आहेत भुरा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक प्राध्यापक श्री शरद बाविस्कर सर. संघर्षमय प्रवासातून उच्च शिक्षणाची प्रेरणा देणारा एका ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचा संघर्ष भुरानं वाचकांसमोर आणलाय. आणि हा संघर्ष वाचकांसमोर आणताना आणि तो आणल्यानंतर सुद्धा लेखकाच्या मनात काय भावना आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत. मी व्यासपीठावर आमंत्रित करते प्राध्यापक श्री शरद बाविस्कर सर यांना. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहेत लोकसत्ताचे श्री अभिजित ताम्हणे सर. मी त्यांनाही विनंती करते, ताम्हणे सर कृपया व्यासपीठावर यावं. नमस्कार. कार्यक्रमातला थोडासा बदल लक्षात आला असेल. हा कार्यक्रम हा खूप महत्त्वाचा होता आणि बाविस्करांनीच येणं गरजेचं होतं. एरवी वर्तमानपत्रात काम करताना निराशेचे क्षण प्रचंड असतात. खरं म्हणजे तेच जास्त असतात, हे सांगायची गरज नाही आहे. पण या वर्षभरातला अतिशय आनंदाचा भाग आत्तापर्यंत अत्यंत चांगला गेला. याचं एकमेव कारण म्हणजे यावर्षीच्या लोकसत्तेमधला सगळ्यात लोकप्रिय स्तंभ कुठला असेल तर डॉक्टर बाविस्करांचा आहे. आणि त्याच्यामुळे सारे तर दीप कसे मंदावले आता असं काही करायचं कारण नाही. थोड्याशा ज्योती विजू झाल्या असतील पण काही टिकून आहेत. आणि हा स्तंभ अतिशय आवडतोय आणि त्यांच्या कार्यक्रमाला एवढे सगळे आपण जमतात. मला असं वाटतं हीच एका अर्थाने मराठीच्या संदर्भातली सुद्धा महत्त्वाची घटना आहे, महाराष्ट्राच्या संदर्भातली महत्त्वाची घटना आहे. मी अधिक वेळ घेत नाही, कार्यक्रमाची सूत्र अभिजितकडे देतो. धन्यवाद. नमस्कार. आणि शरद बाविस्कर आपल्या विनंतीला मान देऊन इकडे आले, त्याच्याबद्दल त्यांचे आभार.
भुरानंतरचे बाविस्कर असा जरी विषय असला तरी तो थोडासा म्हणजे भुरा ही कादंबरी आहे, भुरा ही यशोगाथा वगैरे आहे असं, आणि आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे खालून वर रॅग्स टू रिचेस वगैरे असं कौतुक असतं, ते भुरा वाचताना खूपच पूर्ण होतं आणि तीच जणू काय एक्साइटमेंटचा भाग असतो आपल्या. त्याच्यानंतर ना भुराची जवळजवळ नंतरची किती 50 पानं शेवटची ही खरं तर भुरानंतरचे बाविस्करच आहे. कारण ते फ्रेंच लँग्वेज आधी शिकून घेतलेली असते त्यांनी, आणि मग त्यांना इरास्मस स्कॉलरशिप मिळते जी त्यांना 3 देशांमध्ये घेऊन जाते. पण त्याच वेळी ते पाश्चात्य जगाच्या मुळाशी जात असतात. ते तत्त्वज्ञानाकडे डोळे उघडून पाहत असतात, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे पाहत असतात, आणि नंतर ते JNUमध्ये सुद्धा असतात. तिथल्या राजकारणाबद्दल सुद्धा ते त्याच भुरामध्ये सुद्धा बोलतात. जी लोकप्रिय भुरा आहे त्याच्यानंतरचे बाविस्कर सुद्धा त्या भुरामध्ये आहेत. पण इथं प्रश्न असा की म्हणजे दोन्ही वेगवेगळे ऑडियन्सेस होते कदाचित, किंवा माहिती नाही, म्हणजे तुम्ही जास्ती चांगलं सांगू शकाल. पण भुरा ही कादंबरी आणि तत्वविवेक हे सदर, याच्यात काय फरक होता? म्हणजे हाऊ डिड यू फील अबाउट इट? सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. एवढ्या संख्येने तत्वज्ञान सारख्या विषयासाठी तुम्ही इथे जमलेले आहात. आणि खरं तर जे पुस्तक काही त्याचा कादंबरी म्हणून उल्लेख करतायत, तर काही आत्मकथन म्हणून करतायत, तर त्याच्याविषयी मी थोडं बोलणार आहे. खरं तर विषय तो नाहीच आहे, पण त्या पुस्तकात सुद्धा सध्या जे मी लिखाण करतोय वर्तमानपत्रात, त्या पुस्तकात पावलोपावली ते थॉट लँडस्केप्स आहेत तिथं, आणि तिथं पोचणारा एक वाचक वर्ग आहे. आणि त्या थॉट लँडस्केपच्या अवतीभोवती काही चढ उतार जीवनाचे जे असतात, पण मोठ्या संख्येने जो वाचक वर्ग आहे तो त्या चढ उतारांमध्ये संघर्ष, प्रेरणा वगैरे शोधतो. बट आय कॉल दॅट सरफेस नरेटिव्ह ऑफ द बुक. दॅट इज नॉट द कोर ऑफ द बुक. आणि ते सरफेस नरेटिव्ह जवळपास आपल्या समाजामध्ये आहे, सगळ्यांकडेच आहे. बट थॉट लँडस्केप जो आहे, मध्ये मध्ये जे रिफ्लेक्शन्स येतात, मध्ये मध्ये जे वेगवेगळे सामाजिक, राजकीय, तत्वज्ञानातले, साहित्यातले ज्या गोष्टी येतात, तिथपर्यंत पोचणारा एक मोजका वाचक वर्ग आहे. आणि मला येणारे जे पत्र आहेत किंवा जे अभिप्राय आहेत, त्याच्यात मला लक्षात येतो की संख्या किती आहे तिथपर्यंत पोचणाऱ्या वाचकांची. आणि टू बी व्हेरी फ्रँक, सरफेस नरेटिव्ह विषयी अभिप्राय पाठवणारे मला फार बोरिंग वाटतात. म्हणजे मी आदर करतो त्या वाचकांचा आदर करायलाच पाहिजे, पण जेव्हा असं 2-3 ओळीत लक्षात येतं की फार प्रेरणादायी आहे, फार संघर्ष वगैरे, मी 4थी ओळ वाचत नाही. व्हेरी सॉरी, बट दॅट वॉज नॉट द पॉईंट फॉर विच द एक्सरसाइज वॉज अंडरटेकन. आणि मग कोणीतरी असं त्या पुस्तकाचा जो लँडस्केप आहे, थॉट लँडस्केप, तिथं पोचतो, मग मी काळजीपूर्वक पूर्ण अभिप्राय वाचतो. कारण काय आहे की आपल्याकडे आधी तर हे जे स्वकथनाचा जो प्रकार आहे, म्हणजे दो इट्स अ कॅपिटल, मुंबई ही राजधानीचं शहर आहे, पण माझं हे मी मोजून 3ऱ्यांदा मी मुंबईत येतोय. आणि मोजून माझे जवळपास 4-5 दिवसच मी ह्या शहरात राहिलेलो आहे. आणि देशाच्या राजधानीत मला आता 24 वर्ष होत आहेत. आणि माझ्या राज्याच्या राजधानीत मोजून मी 3ऱ्यांदा आलेलो आहे. पहिल्यांदा बोलुत पुरस्कारासाठी, दुसऱ्यांदा लोकवाङ्मय गृहाने 10व्या आवृत्ती निमित्ताने बोलवलं होतं, आता 3ऱ्यांदा आलेलो आहे. तर तो जो गाभा आहे, तिथं पोचणारा जो वाचक आहे तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा मग अभिजित मला भेटायला आले दिल्लीला 24 मध्ये, फेब्रुवारी महिन्यात,
मला वाटलं की वाचक म्हणून आलेले असतील आणि ते आले JNU मध्ये. मग मी त्यांना JNUचा स्वस्त चहा सुद्धा दिला. स्वस्त चहा असतो आमच्याकडे, सगळं सबसिडाईज आहे, अजून तरी आहे. चहा दिला, 1-1.5 तास गप्पा झाल्या. नंतर हळूच म्हणतात की आमच्यासाठी तुम्ही लेख लिहाल का. म्हटलं कशाविषयी. तत्वज्ञानाविषयी. म्हटलं माझ्या मराठीविषयी मला शंका आहे कारण इट्स नॉट माय गो टू लँग्वेज. मी अहिराणी भाषिक आहे आणि मराठी मी नंतर अवगत केली आणि बोलताना तसं सहजता येत नसते. पण म्हटलं मला वेळ द्यावा लागेल तुम्हाला. आय कांट कन्फर्म राईट नाव. तर तुम्ही 8 महिने घ्या म्हणे. फेब्रुवारी ते आले आणि म्हटलं मी नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला कन्फर्म करतो. त्या दरम्यान मी विचार केला की मी 15 वर्षापासून JNU मध्ये फ्रेंच तत्वज्ञान शिकवतोय आणि इथं किती विद्यार्थी असतात. प्रत्येक बॅचमध्ये 30-40 विद्यार्थी असतात. आणि समजा थोडे प्रयत्न केले आणि जे मी इथं शिकवतो ते मराठीत जरी आणण्याचा प्रयत्न केला तर किती ऑडियन्सपर्यंत जाईल. म्हणजे त्याच्या मागे कष्ट घ्यावे लागतील. पण तो जो एक कंट्री वाईड क्लासरूम आहे त्याचा विचार म्हणजे महाराष्ट्र 12 करोड लोकसंख्या म्हणजे फ्रान्सच्या दुपटीची लोकसंख्या आहे. पण मराठीत सकस लिहिलं जात नाही आणि मी पण त्याच मानसिकतेचा भाग होता कामा नये असं मला वाटलं. कारण काय आहे की मी अहिराणीपासून तर जर्मन फ्रेंच असा जो माझा व्हर्टिकल प्रवास राहिलेला आहे तर वेगवेगळे जे ॲटिट्यूड्स असतात भाषेकडे पाहण्याचे, ज्ञानव्यवहाराकडे पाहण्याचे, साहित्याकडे पाहण्याचे ते मी जवळून अनुभवलेलं आहे. तर JNU मध्ये मी फ्रेंच तत्वज्ञान शिकवतो म्हणून काहीतरी भारी करत असेल हा व्यक्ती. पण जेव्हा मी मराठीत लिहायला लागलो तर माझे JNUचे कॉलेज म्हणतात यू रायटिंग इन मराठी. म्हणजे मराठी म्हणजे भारतीय भाषांमध्ये लिहिणं म्हणजे असं काहीतरी कमीपणाचं वाटतं त्यांना. इथेच तर भारताचा घोळ झालेला आहे. पण जस्ट आय कम्प्लीट इट. आणि म्हणजे भारतीय भाषांमध्ये लिहिलं तर कमीपणाचं, इंग्रजीत लिहिलं थोडं थोरपणाचं आणि कधीच भाष्य केलं नाही ती अजून महान. बोलूच नका तुम्ही, आम्हाला भूमिकाच घ्यायची नाही. म्हणजे भारतात असं आहे की आम्ही बोलणारच नाही महान, इंग्रजीत बोलू थोडे कमी महान. आणि मराठीत वगैरे व्यक्त झालात, हिंदीमध्ये व्यक्त झालात मग तुम्हाला ज्ञान वगैरे नसेल. मग हा म्हणून मी ही एक्सरसाइज घेतली. तर तो सांधा जो आहे की भुराचा एक वाचक वर्ग आहे त्याचा सरफेस नरेटिव्हचा रीडर वेगळा आहे. पण इथं येणारे जे आहेत ते माझ्या मते मोठ्या संख्येने लोकसत्तामध्ये जो कॉलम लिहितोय मी ते वाचणारे आहेत. आणि हे एका वर्षात मला लक्षात आलं की तो वेगळा ऑडियन्स आहे. आणि हा ऑडियन्स जो आहे त्याने भुरा वाचलेलं नव्हतं. कारण या ऑडियन्सची सोशल लोकेशन मला माहिती आहे. ठीक आहे. आणि लेट अस बी फ्रँक, सुरुवातीला की अरे हां तेच काहीतरी असेल, मग यातनी संघर्ष केला, हा छोट्या गावात जन्माला झाला आणि मोठा, हे तो जो असतो ना की म्हणजे ठीक आहे बाबा, ठीक आहे तुमच्यावरती अत्याचार झाला असेल, तुमच्यावरती अन्याय झाला तर किती काळ आम्ही सहन करतो, ऑडियन्स आहे या. नाही, आय एम नॉट मेकिंग अ स्वीपिंग कॉमेंट, नॉट ऑल ऑफ यू. पण मला जो पत्रव्यवहार होतोय लेखमालेला तो पण आहे, तो जो आहे की त्यांनी नंतर मग अरे हे वाचायला पाहिजे मग आपण आता, देन दे थॉट ऑफ रिडिंग द बुक. म्हणजे 2 प्रकारचे माझ्या पुस्तकाचे जे ट्रॅजेक्टरी आहे. हा सुरुवातीला माझं पुस्तक छोटे छोटे शहरांमध्ये, निमशहरी भागांमध्ये वाचलं गेलं आणि त्यातल्या त्यात शहरांमध्ये आलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी वाचलं, गावापर्यंत पोचलं नव्हतं. आणि दुसऱ्या भागाला जे थोडेसे उच्चभ्रू म्हणूया किंवा सुशिक्षित असूया त्यांनी पण ते विचार करतात ना, वेळ जी आहे सगळ्यांसाठी महत्त्वाची असते. वाय वुड वन वेस्ट टाइम ऑन एनिथिंग इफ इट्स नॉट वर्थ स्पेंडिंग टाइम. पण 5 वर्षात हा एक कोपरा आणि गावातला पण कोपरा त्या पुस्तकाने गाठलेला आहे. आणि लोकसत्ताच्या कॉलम नंतर हा इकडचा कोपरा आहे तो वाचायला लागलेला आहे. आणि तिकडचा कोपरा जशी जशी ऐपत येईल, जसं जसं कळेल ते वाचतीलच. तुम्ही फक्त मराठीत लिहिलं एवढंच नाही तर ते सोपं सुद्धा लिहिलं. आणि अनेकदा म्हणजे इथे
ज्यांनी माझं लिखाण वाचलंय त्यांची क्षमा मागून मी त्यांना सोपं लिहिल्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स देतो आहे. तर तुमचा प्रतिनिधी म्हणून देतो आहे. आणि काही वेळा तर तुम्ही हळूच अगदी अलगदपणे आजच्या जगाशी सुद्धा त्या लिखाणाचा सांधा जोडलात. मला आठवतंय की अगदी तुम्ही साधे साधे म्हणजे पॉलिटिकल हे पण नाही, फक्त मोबाईलची रील्स बघणं किंवा फक्त मोबाईलमध्येच डोकं खुपसणं हे तुम्ही सिनिसिझमच्या वेळेला त्याचा याचं कशाचंच काही नसतं. तत्त्वज्ञानाविषयी ज्यांना काहीच गम्य नसतं अशा लोकांबद्दल बोलताना तुम्ही तो मोबाईलचा उल्लेख केला होता. तो भिडणारा उल्लेख होता. तो आपल्या म्हणजे अवतीभोवतीचे बसमधले पब्लिक प्लेसेसमधले लोक आपण बघतो आहोत असा उल्लेख होता. हे जे आहे म्हणजे तुम्हाला ह्या कॉलमसाठी वेगळी तयारी करावी लागली नाही कदाचित, पण मराठीत लिहिण्यासाठी वेगळी तयारी करावी काय? तर ॲक्च्युली आपल्या आधी तत्वज्ञानाची परिस्थिती आपल्याकडे काय आहे आणि पाश्चात्य जगात तत्वज्ञानाची परिस्थिती काय आहे, जरी आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की आपल्याकडे तत्वज्ञानाविषयी बरेच गैरसमज आहेत. आणि तत्वज्ञानाचे विषयीचे गैरसमज आहे त्याच्यासाठी तत्वज्ञानाची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आली होती ते जबाबदार आहेत. हो, कारण काय आहे की एकामागून एक तत्वज्ञानाचे विभाग का बंद पडलेत आणि तत्वज्ञानाचा विभाग म्हणजे कुठेतरी विद्यापीठात असं भग्न अवस्थेत पडलेला चुकून स्क्रू ढिला झालेला माणूस बसलेला असेल अशी प्रतिमा का तयार झाली. जे तत्वज्ञान हा पाश्चात्य देशांमध्ये किती महत्वाचा विषय आहे. जे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी हे जे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स एक रूपक म्हणून वापरतो मी, की कार्टेशियन कोऑर्डिनेट्समध्ये 2 लाईन्स आडवी उभी रेषा असते, तिथं आपण त्याच्या मदतीने आपण सिच्युएट करतो, कारण स्पेसमध्ये तर काही दिशाच नसते. तत्वज्ञानामध्ये पण त्याच आडव्या उभ्या रेषा असतात, एक चिरकालिक आणि एक तात्कालिक. कोणीही पूर्णपणे चिरकालिक असू शकत नाही आणि कोणीही पूर्णपणे तात्कालिक असू शकत नाही. तत्वज्ञान म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाकडे तात्कालिक विषयी एक टेंटेटिव्ह भान असतं, आकलन असतं आणि चिरकालिक विषयी सुद्धा काहीतरी अंधुक असे ना काहीतरी असं चाचपडत दोघी बिंदू लागतात त्याला. एक बिंदू इज नो अंडरस्टँडिंग, फक्त मी चिरकालिक, मग ते मठाधिपती असतात, ते खाली उतरणारच नाहीत, मी फक्त चिरकालिक मध्ये आहे. आणि तात्कालिक म्हणजे मग ते जे राजकारणी सध्या दिसतात की तात्कालिक, पण त्यांचं चिरकालिक आपल्याला कळत नाही, पण लोकांना कळतं की यांचं चिरकालिक काय, की त्यांचा अजेंडा काय आहे. म्हणजे पण हे झालं राजकारण्यांच्या बाबतीत, पण सर्वसामान्य माणसं सुद्धा जगताना त्यांना हे 2 बिंदू लागतातच. तत्वज्ञान जरी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय असतं की मी जरी जड शब्द वापरला, एपिस्टेमॉलॉजी म्हणजे ज्ञानमीमांसा, म्हणजे आपल्याला जे कळतंय सगळ्यांनाच कळतंय, पण कसं कळतंय आणि त्या कळण्यात किती दोष आहे, ते किती सदोष आहे, त्यालाच एपिस्टेमॉलॉजी म्हटलं जातं. जे काही माझं आकलन आहे ते कसं झालेलं आहे तो ज्ञानमीमांसेचा प्रश्न आहे आणि तो मूलभूत पाया असतो. आणि त्याच्या आधी मग अजून एक जड शब्द जर वापरला, त्याला सोप्या भाषेत पण सांगता येतं की सद्वस्तू मीमांसा म्हणजे ऑन्टॉलॉजी. अर्धा क्लास खाली होऊन जातो, पळून जातील. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आहे, आपण म्हणतो हे, त्याला त्याचं डिस्क्रिप्शन नाही आपल्याकडे, हे आहे आपण मान्य करावं लागतं. त्याच्यानंतर जे आहे ते कसं जाणून घ्यायचं तो एपिस्टेमॉलॉजीचा प्रश्न असतो. मग तिसरं का जाणून घ्यायचं आहे तर जीवन समृद्ध करण्यासाठी किंवा नैतिक होण्यासाठी, हे जे प्रश्न आहेत म्हणजे मग तो सुंदर करण्यासाठी मग तो एस्थेटिक्सचा प्रश्न झाला. म्हणजे ऑन्टॉलॉजी, एपिस्टेमॉलॉजी, एस्थेटिक्स ज्याला सौंदर्यशास्त्र म्हणतो आपण, आणि नंतर एथिक्स की आकलन झाल्याशिवाय मी नैतिक कसा काय असू शकतो. म्हणजे हे मी एकाच वेळेस जे जार्गन पण वापरतोय आणि सोप्या भाषेत पण सांगतोय. म्हणून मी तर सांगतो की मी जरी अर्धा तास भाजीपाला विकणारी एखादी आयराणी मावशी असेल तिच्याजवळ जर बसलो ना, तिला मी फ्रेंच तत्वज्ञान आयराणी समजून सांगू शकतो. हो,
कारण ही विनाकारण त्याला दुर्बोध का केलं जातं मला हे कळत नाही. म्हणजे ठीक आहे, जेव्हा मला क्लासरूममध्ये एक नेसेसिटी असते, गरज असते, म्हणून मला ती संकल्पनात्मक भाषा वापरावी लागते. पण मी बऱ्याचदा संकल्पनात्मक भाषा न वापरता मी राजकीय तत्वज्ञानातले, सौंदर्यशास्त्रातले किंवा ज्ञानमीमांसातले मुद्दे मी न कळत सांगू शकतो. मीच नाही सांगू शकत, सगळे सांगत असतात. पण त्या सांगण्याचं भान असणं, आपण सांगत असतो पण आपण जे सांगत असतो त्याच्याविषयी भान असणं, टू बी कॉन्शियस ऑफ व्हॉट वी आर डुईंग, ऑफन वी आर डुईंग बिकॉज वी हॅव टू डू. कारण डुईंग इज व्हॉट नेसेसिटी. पण ते डुईंगमध्ये किती आपल्याकडे पूर्वकल्पना आहे, किती तेव्हाच आपल्याला कळत असतं, ज्याला आपण म्हणतो की तिथंच काही लोकांना ते राजकीय तत्वज्ञानात व्हर्च्युऑसिटी हा शब्द वापरला जातो. हा मॅकॅव्हेलीचा शब्द आहे की राजकारणात पूर्वनिर्धारित फार कमी गोष्टी असतात. त्या क्षणी तुम्हाला चौकस असणं फार गरजेचं आहे आणि ती गतिशीलता जी लागते. म्हणून वी आर ऑलवेज थिंग्स आर हॅपनिंग टू अस ऑर दे आर बिफॉलिंग अस. आपण जे म्हणतो घडतायत, घटित हा जो शब्द आहे त्याच्यातला किती भाग आपल्या त्याच्याविषयी आपल्याला पूर्वकल्पना असते आणि किती तिथंच घडत असते आणि किती अपोस्टेरियोरी घडल्यानंतर आपल्याला त्याचा उलगडा होतो. म्हणजे तत्वज्ञानात हेगेल तर म्हणतो की तत्वज्ञानाची जी घुबड आहे ती संध्याकाळीच उडान घेते. याचा अर्थ काय होतो की तेव्हाच घडून गेल्यानंतर जीवनाच्या संध्याकाळी आपल्याला कळत गेलं, अरे असे मी तीर मारले जीवनात. तो हेगेल, ते ऍक्च्युली आपण हेगेलची गोष्ट करतोय. आता माझी आता जीवनाची संध्याकाळ होते, आता मी वळून पाहतोय. हेगेल तसं ते बोलून गेलेलं आहे पण वेगळ्या पद्धतीने. जे तत्वज्ञान म्हणजे असं काहीतरी वेगळं विश्व नाही. तत्वज्ञान शेवटी माझा शेवटचा जो कॉलम आहे, शेवटचा जो लेख आहे तो लिहिला गेलेला आहे. तत्वज्ञ तर हा जो भेद येतो कुठून, याचं राजकारण काय आहे, त्याचं पाश्चात्य परंपरेत त्याच्याविषयी, कारण तिथं कंपल्सरी विषय असतो. हा तत्वज्ञान सगळ्यांना अनिवार्य आहे. तुम्ही कुठल्या विषयाचे आहात याचा काही संबंध नाही. 12वीला कंपल्सरी असतो, ठीक आहे. आणि त्याला मानाचा दर्जा दिला जातो कारण तिकडच्या ज्या 12वीच्या परीक्षेत पहिला पेपर तत्वज्ञानाचाच असतो. कारण ते काय आहे की सगळ्या ज्ञान व्यवहाराचं जे मूळ आहे तत्वज्ञानात आहे. जरी आपल्याकडे ते नसेल आणि आपल्या भाषेतील ज्ञान व्यवहार हा याला तत्वज्ञानात्मक अधिष्ठान नसेल तर आपण नेहमीच उसनवारी करणार आहोत. म्हणून आपल्याकडे बऱ्याचदा 2 टोकाच्या भूमिका दिसतात पाश्चात्य तत्वज्ञानाविषयी. एक तर टोकाची आत्मग्लानी, म्हणजे आपला इतिहास म्हणजे बरबादीचंच काहीतरी राहिलं असेल, ठीक आहे. म्हणजे आपण म्हणजे पूर्ण इतिहासात मातीच खाल्लेली आहे, म्हणजे आपल्याला सगळं जसंच तसं अनुकरण करावं लागेल. ही झाली आत्मग्लानी. ती आंग्ल शिक्षित मित्र जे असतात की ज्यांना मराठी हिंदीची लाज वाटते, इंग्रजी पण कळत नाही पण हिंदी आणि मराठीची लाज वाटेल. कारण इंग्लिश फ्रेंचमध्ये जे क्लासिक्स असतात ते वाचण्यासाठी वेगळा वकूब लागतो. असं चेतन भगत वाचणं म्हणजे इंग्लिश वाचणं नव्हे. आय एम सॉरी, आय मीन ड्यू रिस्पेक्ट टू द जेंटलमॅन, आय हॅव नॉट रेड अँड आय शुडंट हॅव कॉमेंटेड अबाउट इट. पण इंग्लिश फ्रेंच अभिजात हा शब्द सुद्धा त्याला एक महत्त्व आहे आणि अभिजात ह्या शब्दाविषयी मी एक पूर्ण लेख लिहिलेला आहे. पण आपल्याकडे अभिजात म्हणजे काहीतरी माणूस घाण्या प्रकार वाटतो. आम्हाला लोकांचा वास येतो कारण आम्ही अभिजात आहोत. तसा नाहीये. अभिजात हे महत्त्वाची गोष्ट आहे. काहीतरी मूलभूत आणि काहीतरी युनिव्हर्सल, काहीतरी वैश्विक, काहीतरी सगळ्यांना भिडण्यासारखं, सगळ्यांना समजण्यासारखं आणि सगळ्यांना स्वीकार्य, आणि जे टाइम अँड स्पेसला डिफाय करतं त्याला अभिजात म्हणतो आपण. आपल्याकडे अभिजात काय आहे की आपण एक पेठ भेद करत नाही आणि ती आपला अभिजात होऊन जातं. इट शुड ट्रान्सेंड टाइम अँड स्पेस. इट्स नॉट इन ट्रान्सेंडिंग युअर गली. तुमच्या गल्लीच्या पलीकडे जात नाही तुमचं लिखाण आणि म्हणताय आम्ही अभिजात आहोत. आत्मनिरीक्षणाचा हा मुद्दा आहे. तुम्ही जे लिहिलं आहे ते तुमच्या जातीचाच माणूस वाचत असेल ते कसलं अभिजात? तुमच्याच वयाचा माणूस वाचत असेल कसलं अभिजात? म्हणजे हा ज्ञानमीमांसेतून ज्याला आपण एपिस्टेमॉलॉजिकल ऑनेस्टी येत असते. देअर यू हॅव टू बी ॲब्सोल्युटली नेकिड.
हा जो मुद्दा आहे. म्हणून तत्वज्ञान हा जो विषय आहे आपल्याकडे जाणीवपूर्वक याचं कॅपिटल केलं जातं. कॅपिटल म्हणजे की वंचित ठेवण्याचाच प्रकार आहे हा. म्हणजे ही जी उसनवारी आहे, ही जी आत्मग्लानी आहे, आणि दुसरं जो आहे आत्ममुग्धता. आमच्याकडे सगळंच आहे. मग आत्मग्लानी आणि आत्ममुग्धतामध्ये जो चिकित्सक मार्ग आहे, जो ज्ञानाचा मार्ग आहे, ते फार कमी आहेत जे ते पत्करतात आहेत. म्हणजे एका बाजूला आत्ममुग्धता तेवढीच धोक्याची आहे जेवढी आत्मग्लानी धोक्याची आहे. म्हणून आपला जो ज्ञान व्यवहार आहे तो आधी तर मराठी, भारतीय भाषांमध्ये सुद्धा आहे ना, सोबतच तुम्ही युरोपियन भाषा शिका. आणि ज्यांना युरोपियन भाषा येतात त्यांनी भारतीय भाषांमध्ये तो ज्ञान व्यवहार आणणं, ही डिबेट 150 वर्षापासून चालू आहे आपल्या महाराष्ट्रात. आणि आपल्या महाराष्ट्रात किमान प्रयत्न झालेले आहेत, होत आहेत, आणि हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. म्हणजे आय रिअली कंग्रॅच्युलेट that you have taken this important initiative, that ही जी पब्लिक स्फिअर जो आहे तो नसल्यासारखा आहे आपल्याकडे, की जिथं चिकित्सक सर्वसमावेशक प्रगल्भ चर्चा होऊ शकेल इन गुड फेथ. थोडं त्रास देऊन चालेल, पण काय हरकत नाही. त्रास देणं म्हणजे ॲक्च्युली फ्रेंच ट्रेट आहे. थोडं त्रास दिल्याशिवाय आपल्याला कळत नाही की प्रेम करतोय की नाही माणूस. कारण फ्रेंचमध्ये ती म्हण आहे की शातीबिया एम्बिया. शाती मीन्स द वन हू ट्रबल्स यू मे लव्ह यू. भरपूर मोठा, हा, ते असं चालणार आहे. त्यामुळे पण अर्थातच म्हणजे आपण तत्वज्ञानाकडेच राहूया, भुराला विसरूयात. अर्थातच ते नंतरचे आणि नाहीतर मी व्याख्यानाला सुरुवात करून देईल. आम्हाला हवे आहेत. पण आत्मग्लानी आणि आत्ममुग्धता या दोन्ही प्रकारची पत्र सुद्धा तुम्हाला या कॉलमवर सुद्धा आलेली आहेत. म्हणजे हे इंटेलिजिबली तुम्हाला आधीपासून माहिती असेल, पण या कॉलमनी तुम्हाला थेट प्रत्यय दिला. तत्वज्ञान हा असा विषय आहे की ज्याचा फारसा प्रत्यय येत नाही. म्हणजे अनुभवात आणण्यासाठी, अनुभवाशी ताडून बघण्यासाठी प्रयत्न करावे लागतात कदाचित, किंवा तितकी उडी घ्यावी लागते. अनेकदा त्यामुळे फक्त ते शाब्दिक पातळीवर शिकवणं राहतं आणि म्हणजे अकॅडमिक ग्रॅज्युएशन लेवलचं तत्वज्ञान हे अनेकदा शिकवणं राहतं आणि तुम्ही थेट JNU सारख्या संस्थेत तुम्हाला जायला मिळालं. एकंदर आत्ता जी काय एनर्जी दिसली ह्या तत्ववेळ कॉलमामुळे, त्याच्यानंतर मराठीत काही होऊ शकतं तत्वज्ञानाबद्दल अशी उमेद वाटते का? मी जेव्हा तुम्हाला फेब्रुवारीमध्ये सांगितलं की मला 7-8 महिने द्या, त्या दरम्यान मी मराठीत पाश्चात्य तत्वज्ञानाविषयी काय लिहिलं गेलं आहे ती पुस्तकं मागवली, की एकूण ज्ञान व्यवहार काय झालेला आहे पाश्चात्य तत्वज्ञानात. मग मेपूर अगेनचं पुस्तक असतील, अशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ही पुस्तकं सगळी मागवली. बऱ्यापैकी तो भर अँग्लो सॅक्सन इंग्लिश जगताशी होता. फ्रेंच, जर्मनशी फार कमी लोकांनी तो व्यवहार केलेला दिसतो. मग मला वाटलं की म्हटलं, आणि असं सलग पाश्चात्य तत्वज्ञानाविषयी अनुवादित पुस्तकं आहेत, पण ती माहितीपर वाटायला लागतात. त्याचा एक क्रिएटिव्हली, मी तेच म्हणतो की ह्या औरंगाबादमध्ये पण तोच मुद्दा मी उपस्थित केला की छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही आहे, कारण मी पाहिलं मुंबईचं पण माझ्या तिकीटवरती बॉम्बेच आहे अजून सुद्धा. काय करताय तुम्ही? जर समजा खटला झाला तर बॉम्बे हायकोर्टच कदाचित. नाही तर तोच आहे की तिथं पण मी तोच मुद्दा मांडला होता की इथं शिकवणं जे आहे, तत्वज्ञान कसं शिकवलं जातं, तत्वज्ञानाविषयी काय लिहिलं गेलेलं आहे. तत्वज्ञान माहितीपर जरी फक्त असलं तर किती दुर्बोध आणि रटाळ वाटू शकतं. आणि तत्वज्ञानमध्ये, ग्रीक तत्वज्ञानमध्ये, ग्रीक फिलॉसॉफीमध्ये पर्टिक्युलरली एरॉस हा शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे एरॉस, फिलिया, फिलॉसॉफी, एरॉस हे फार मिळते जुळते शब्द आहेत. आणि तत्वज्ञानाचं प्रमुख काम आहे की जीवनाला तर तुम्ही इरॉटिक करायलाच पाहिजे, पण
तुमच्या बोलण्याला पण इरॉटिक करायला पाहिजे तुम्ही. आणि जो प्राध्यापक कॅनॉट इरॉटिसाइज हिज डिस्कोर्स कॅनॉट टीच. म्हणजे तो फक्त तत्वज्ञानाचा प्राध्यापकाची गोष्ट करत नाही मी. कारण तुम्हाला एवढे विद्यार्थी बसलेले असतात क्लासरूममध्ये, प्रत्येकाचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन वेगळा वेगळा असतो. त्यांना धरून ठेवणं हे आधी ते म्हणून तत्वज्ञानात रेटरिक नावाचा प्रकार महत्त्वाचा असतो. रेटरिक म्हणजे आपण राजकारणी रेटरिक नव्हे, रेटरिक ही डिसिप्लिन आहे की आपण कशा पद्धतीने भाषा वापरतो. त्याच्यासाठी भाषा तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागेल. आणि मिशेल फुको नावाचा जो फ्रेंच तत्वज्ञ आहे की तो म्हणतो की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू इरॉटिसाइज युअर स्पीच so that you are able to kind of create some common space of philosophy. कारण नाहीतर मग ते मन की बात होऊन जाईल. म्हणजे ते की तो एकटाच बोलतोय. आणि म्हणजे JNU मध्ये मी सांगतो की अटेंडन्स नावाचा प्रकार नाहीये, तरी पण क्लासरूम भरलेले का असतात? कारण जरी किती जरी बदनाम केलं असेल JNU मध्ये, तरी एक टीचिंग काय असते, टीचिंगची फिलॉसॉफी काय असते, प्राध्यापक म्हणजे नेमकं काय असतो, विद्यार्थी काय असतो, ऑटॉनॉमी नावाचा प्रकार काय असतो, आणि स्वतंत्रपणे चर्चा विश्व कसं घडत असतं, आणि पब्लिक स्फेअर काय असतं, ते छोट्या पद्धतीचं एक मायक्रोकॉझम तयार झालेला आहे, अजून आहे, जिवंत आहे ते. तर तत्वज्ञानाचा तो अच्छा अजूनही जिवंत आहे. नाही म्हणजे आता सगळ्यांना माहिती की परिस्थिती वाईट, पण बोलायची कोणाची हिंमत होत नाही. सगळ्यांना माहिती परिस्थिती वाईट आहे, आणि वाईट परिस्थिती म्हणून अपॉकलिप्टिक मी होत नाही. खरं तर मी राजकीय तत्वज्ञानाचा किंवा तत्वज्ञानाचा जो पाश्चात्य तत्वज्ञानाचा जो माझा अभ्यास आहे, हे जे असतात की क्रायसिस ऑफ व्हॅल्यू जे येत असतात, नॉट बिकॉज ऑफ द इंट्रिन्सिक व्हर्च्यूज ऑफ this liberticide ideology, it is not because of their intrinsic values that they are into power. It is because of the failure and crisis of these so-called glorious values. हा प्रकार आहे तो. म्हणजे कारण काय आहे की ते we should not attribute the success to something that is always there for centuries and will always be there. असा कधी काळ राहणार नाही की ओनली लिबरेटिंग फोर्सेस असतील. कारण हे द्वंद्व नेहमी चालत जाणार आहे. लिबर्टीसाइड लिबरेटिंग जे द्वंद्व आहे, आणि हा 60-70s पासून पाश्चात्य परंपरेत, पाश्चात्य जगात हे द्वंद्व, ही क्रायसिस सुरू झालेलं. आपल्याकडे ते आत्ता दिसायला लागलं, कारण आपण एवढे गरीब होतो की आपल्याला क्रायसिस पण कळत नव्हता. नाही आत्ता म्हणजे पाहिलं तर हा क्रायसिस 90s मध्ये भारतात तो त्या लिबरलायझेशनच्या याच्यात तो आपल्याला तसा जाणवला नाही. पण फ्रान्समध्ये 68 रेव्होल्युशन वॉज द सिम्बल ऑफ दॅट क्रायसिस. म्हणजे फ्रान्समध्ये अनेक रेव्होल्युशन झालेले आहेत. आपल्याला फक्त 1789ची रेव्होल्युशनशी जास्त माहिती असतं, पण त्यांना मध्येच ते रेव्होल्युशन करतात, बोर व्हायला असतं त्यांना, ते मध्येच रेव्होल्युशन करतात. तेच तर ह्या क्रायसिसचा भाग. आणि तत्वज्ञानात काय आहे की बेसिक रूल असतो तत्वज्ञानाचा. स्पिनोझाचं ते वाक्य फार महत्वाचं आहे की I mean, my business is not to lament or to feel bad about, just to understand. And while understanding and express it the way it is without fear and favor. म्हणजे तत्वज्ञानाचं ती जी स्थित प्रज्ञता जी असते ती प्रत्येक परंपरेत आहे. मग जो मगाशी जो मुद्दा मी उपस्थित केला की चिरकालिक आणि तात्कालिक, त्याच्यातच देशीयता आणि वैश्विकता सुद्धा आहे. वैश्विकता म्हणजे असं कुठे दूर लंडन पॅरिसची नसते, किंवा देशीयता म्हणजे असं ती उतरंड नसते त्या गोष्टीमध्ये. तर हे जे वैश्विकता आणि देशीयता जी असते, जे तात्कालिक आहे त्याच्यातच चिरकालिक काहीतरी दडलेलं असतं. म्हणजे ते आसमानी नसतं, किंवा ते पुस्तकी नसतं, किंवा ते स्क्रिप्चरल नसतं, ते मानवी व्यवहारातूनच घडत जातं. म्हणजे ही जी परंपरा प्रामुख्याने रेनेसॉन्स नंतर युरोपमध्ये दिसते आपल्याला, की तुम्हाला ह्या गोष्टींना जमिनीवरतीच आणावं लागेल. म्हणजे कारण आपण बऱ्याचदा मी पाहतो, हेच तुम्ही मगाशी तो मुद्दा उपस्थित केला ना, की मला ज्या पद्धती काही पत्र तर फार विचित्र असतात. अले प्रेमाच्या नंतर त्यांना राग येऊन जातो, आणि काही तर समांतर लेख मला चालवली काहींनी तर. ठीक आहे, हो, आणि फार गोड गृहस्थ आहेत ते. आणि हा जो प्रकार की पाश्चात्यांकडे ते आपण का असं बोलून जातो की ते म्हणजे असं काहीतरी मोनोलिथिक एक संध एजन्सी असेल पाश्चात्य.
त्यांच्यातली जी हेट्रॉजिनिटी आहे, बहुजिन्सीपणा आहे, त्यांच्यातले द्वंद्व आहेत, त्यांच्यातले अंतर्विरोध आहेत, ते आपल्याला ठाऊक नाहीत. पण आपल्यासगळे पाश्चात्य म्हणजे एक काहीतरी एक बॉक्स आहे की त्यांच्यात पण म्हणजे पाश्चात्यांमध्ये विघातक गोष्टी नक्कीच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ हाफ चड्डी आणि टोपी काही चांगली गोष्ट नव्हती ना, तिथून आणण्याची काही गरज नव्हती. नाही, तिकडूनच आणलेली आहे ना. पण त्यांच्यात हे लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी विधायक गोष्टी पण आहेत. पण आपण जेव्हा म्हणतो की पाश्चात्याचं का आणतात, नाही तुम्ही नका आणू, अच्छा चांगलं आपण सगळेच आणू. आपलं पण ते घेऊन गेलेत. पाश्चात्यांचं जे क्रिटिकल जो ज्ञान व्यवहार आहे त्यांचा, चिकित्सक, त्याच्यात ही जी आयडिया आहे की ज्ञानाचा उगम इथं आहे तिथं आहे, हा बाद झालेला आहे, कालबाह्य झालेला आहे. जसं विचारांची, वस्तूंची देवाणघेवाण, माणसांचं ये जा होत असते, तसं विचार नेहमीच प्रवाही राहिलेले आहेत. म्हणून मी तो मुद्दा सुरुवातीलाच मी एपिक्युरस विषयी लिखाण करत होतो. तर एपिक्युरस आणि इकडे चार्वाक यांच्यातलं साम्य, त्याच्याविषयी कितीतरी पुस्तक पाश्चात्य परंपरेत लिहिले गेलेले आहेत. म्हणजे ज्ञान व्यवहार जो आहे तो असा एक असं काही त्याला एक केंद्रबिंदू नाहीये. म्हणजे आत्ता तरी 60s नंतर जो फ्रान्समध्ये ज्या पद्धतीने ज्ञान व्यवहार चालू आहे, तिथं जेनेसिस हा शब्द वापरला जात नाही. की जेनेसिसचा अर्थ होतो की रिलिजियस ऑरिजिन, की एकच उगम असतो. म्हणून जेनिऑलॉजी हा शब्द वापरला जातो. जेनिऑलॉजी असतं की मल्टिपल टाइम अँड स्पेसचे ओरिजिन असतात. म्हणजे ते स्पेसच्या बाबतीत जात होते मागे, अरे मग ही आयडिया कुठं आली, तर रेनेसॉन्समधून नाही, पण रेनेसॉन्समधून कुठून आली, अरे मग ग्रीक तत्वज्ञानात. एकाच स्पेसमध्ये टाईममध्ये ट्रॅव्हल करत होते, स्पेसच्या बाहेर पडत नव्हते. आता नंतर त्यांना की नाही, तुम्हाला स्पेसच्या बाहेर पण पडावं लागेल, फक्त तुम्हाला टाईममध्ये ट्रॅव्हल करून चालणार नाही, कारण त्याच्यात राजकारण आहे. जर तुमच्या स्पेसच्या बाहेर जर गोष्टी जात असतील तर मग तुमचं जे महान किंवा तुमची महान संस्कृती जे वगैरे ते प्रश्नांकित होऊ शकतं. नाही, आम्ही आमच्याच गावाचा भूतकाळ सांगू, आम्ही कुठेतरी जाऊ, पण आम्ही आमच्या गावाच्या दुसऱ्या गावातून पण आम्ही आणलेलं आहे आम्ही सांगणार नाही. पण 60s-70s मध्ये ज्यूल दलज याने स्पष्टपणे दाखवून दिलेला आहे की बुद्धिझमचा कसा प्रभाव पाश्चात्य तत्वज्ञानावरती झालेला आहे. फार मोठा विचारवंत आहे ज्यूल दलज. तर हा जो आहे की स्पेस अँड टाईममध्ये या ज्या ट्रॅजेक्टरीज झालेल्या आहेत, म्हणजे हे जी एजा झालेली आहे विचारांमध्ये, वस्तूंमध्ये झालेली आहे. आपल्याला वस्तूंविषयी माहिती आहे. मग ज्ञान व्यवहारात की हे आमच्याकडचं आहे तुमच्याकडचं ही डिबेट नाही आता. नो सिरियस स्कॉलर इज टॉकिंग दॅट इट्स आवर्स अँड इट्स युअर्स, बिकॉज आयडियाज यू कॅनॉट पिन डाऊन. आयडियाज त्यांचा असं ते पेटंट वगैरे जरी काही बाबतीत ते आहे, पण तत्वज्ञानात लागूच होत नाही ते. वेन अन आयडिया इज गेटिंग कॉन्स्टिट्यूटेड अँड इट इज नॉट कॉन्स्टिट्यूटेड वन्स फॉर ऑल, इट इज परमनंटली कॉन्स्टिट्यूटेड. म्हणून हे सगळे आता सुरुवातीला जेव्हा आपल्या संविधानाविषयीचे जे संविधानातले जे मूल्य व्यवस्था आहे ती पाश्चात्य असं म्हटलं जातं. तर पाश्चात्य तिथला जो विचारवंत आहे तोदोरोव नावाचा, त्याने सांगितलं की नाही, पाश्चात्य नाही, इकडे सुद्धा ही शक्यता, लोकशाहीची शक्यता होती. जेव्हा तुम्ही म्हणतात की लोकशाही ही पाश्चात्य गोष्ट आहे, तेव्हा किती खतरनाक स्टेटमेंट आहे. ते आपण जननी, हा म्हणजे ही आपली गोष्ट नाही. मग आपल्या परंपरेतील, म्हणून की आपली परंपरा ही पूर्णपणे एकाच विचारधारेची नाहीये. म्हणून जेव्हा आपण भारतीय ज्ञान व्यवस्थेविषयी अभ्यास करतो किंवा आपण सध्या जे चालू आहे इंडियन नॉलेज सिस्टम, पण त्याच्यात आपल्याला क्रिटिकॅलिटी आणावी लागेल. सो आय नो मेनी पीपल से वाय यू आर रायटिंग अबाउट वेस्टर्न फिलॉसॉफी, आपल्याकडे नाही आहेत का? अरे बाबा, त्यांच्याविषयी पण लिहिणार आहे ना मी. आता माझं किती 46-47 तर आहे ना अजून वेळ. म्हटलं मी लवकरच लिहिणार आहे आणि माझी रूपरेषा सुद्धा तयार झालेली आहे की 19व्या शतकात महाराष्ट्रातील जे धुरीण होते, वैचारिक नेतृत्व ज्यांच्याकडे होते, त्यांनी पाश्चात्य जी मॉडर्निटी आहे त्याला प्रतिसाद, प्रतिक्रिया कशी दिलेली आहे त्याच्याविषयी मी लिहिणार आहे. की मग ते रानडे असतील, महात्मा फुले असतील, आगरकर असतील, या सगळ्यांनी कशा पद्धतीने पाश्चात्य, म्हणजे तुम्हाला असं शामरूख राहून चालणार नाही. म्हणून तो जो मुद्दा मी एका लेखात मांडला होता, आधुनिकता, आधुनिकीकरण, आधुनिकवाद, या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण इंटरचेंजेबली वापरत असतो त्यांना. म्हणजे आधुनिकीकरण आपण असं म्हणतो की इट्स व्हॅल्यू न्यूट्रल. आधुनिकीकरण होऊ शकतं आपलं, पण आधुनिकता वेगळा मुद्दा आहे. आधुनिकता नको आहे. जरी कितीही आपल्याला आवडत नसेल, दारं बंद करून आत बसण्याची मुभा कोणाकडेच नाही.
जरी सध्याचं जे वातावरण आपल्याला तसं तो भ्रम निर्माण करत असेल की जो तो समाज दारं बंद करतोय, इट्स जस्ट मोमेंटरी, इट्स इम्पॉसिबल, हिस्टॉरिकली नॉट पॉसिबल. म्हणजे ज्या पद्धतीने इतिहास जातो आहे शक्यच नाही. म्हणून तुम्ही दारं बंद करण्यासाठी कितीतरी सगळे बंद केले तरी पण तुम्ही इंडिया पाकिस्तान मॅच होऊच देणार आहात, कारण त्यांना माहिती की अनिवार्यता आहे. सो दिस काइंड ऑफ जस्ट लाईक that temporary setback, but in the eyes of global history that temporary can be 20 years, 60 years. पण एका व्यक्तीच्या आयुष्यासाठी 60 years मतलब मेरा तो जीवन चला जाएगा ना, बाद में जन्नत है, मुझे क्या है. But history doesn't care for one lifespan or two lifespan. But if you just see the way history is unfolding for last, let's say 500 years, हे जे असा एक रेषीय प्रवास नाही आहे ना, 1 to 100 प्रवास आहे, पण मध्ये मोठमोठे इंटरप्शन्स आहेत. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर काही काळ, ज्याला ग्लोरियस एरा म्हटलं जातं पाश्चात्य देशांमध्ये, तो 30-40 वर्षे चालला. त्याच्यानंतर तिथं क्रायसिस आलेला आहे. त्याच्या आधी बेल एपोक हा प्रकार होता की 1870च्या फ्रँको रशियन युद्धांनंतर तो सलग 30-40 वर्षाचा असा काहीतरी शांत सुबत्तेचा काळ होता. नंतर पहिलं महायुद्ध झालं. तर हे जे क्रायसिस असतात त्या क्रायसिसमध्ये ते इट्स नॉट लाईक समृद्धी महामार्ग. इट्स गोइंग टू बी संकटग्रस्त परत परत होत राहतो समाज. आणि तो मे बी वी आर नॉट लकी इनफ. आय मीन पार्टली वी आर लकी, पार्टली मे नॉट बी लकी. Maybe the next generation, and they are dealing with it very differently. We are thinking on their behalf, we are getting sad on their behalf, but they are not sad. आपली जी पोरं आहेत, आपण त्यांच्या वतीने फार यांचं कसं होणार ते म्हणतात की तुम क्यों चिंता कर रहे हो. आता तुम क्यों चिंता कर रहे हो, ही जी नवीन जनरेशन आहे, आम्ही ह्या वातावरणात जन्माला आलेलो आहोत, तर आमच्याकडे ते सायकोलॉजिकल वेअरविदॉल असणार आहे. आम्ही डील करू. लोकांनी डील केलेला आहे. लोकांनी कॅलिग्युला डील केलेला आहे. लोक पुतीन डील करतायत. मला प्रश्न असा पडतो की आपल्याकडे चिंतन आणि अभ्यास यांची कमतरता 19व्या आणि 20व्या शतकात अजिबात नव्हती. पण त्याच्या बरोबरीने प्रयोग सुद्धा करावे लागतील असा आपला समाज होता का. म्हणजे आणि तसे प्रयोग काही जणांनी केले. म्हणजे अगदी पहिल्यांदा जेव्हा फुलेंनी नुसतं भाषांतर नाही ना केलं, फुलेंनी सत्यशोधक समाजच स्थापला ना, हा प्रयोग सुद्धा होता ना. आणि तो ते ज्या तत्वज्ञानाचा विचार करत होते त्या तत्वज्ञानाचा प्रयोग होता. धर्मांतर किंवा धम्मचक्र प्रवर्तन हा सुद्धा प्रयोगच आहे. ह्या पद्धतीचे अशा पद्धतीचे प्रयोगच आपल्याला अपेक्षित आहेत असा आपला समाज आहे का म्हणजे हिस्टॉरिकली. आणि म्हणजे पब्लिक स्फिअर ही संकल्पना पाश्चात्य थोडासा डायव्हर्जन आहे, पण पब्लिक स्फिअर आपला आणि पब्लिक स्फिअर पाश्चात्यांचा याच्यात काय नेमका फरक आहे. तो त्यांचा हिस्टॉरिकली तयार होत गेलेला आहे, आपला हिस्टॉरिकली तयार होत गेलेला नाही. हा बेसिक फरक तर सगळ्यांना कळतो. पण आपला महाराष्ट्राचीच जरी आपण परिस्थिती पाहिली, कारण आपण भारताविषयी बोलत नाही आहोत, कारण महाराष्ट्राच्या पलीकडे जर वेगळे दुसरे प्रांत पाहिले तर तिथे परिस्थिती फार वेगळी आहे. महाराष्ट्रात तुलनेने परिस्थिती बरी आहे आणि त्याला ऐतिहासिक कारणं आहेत. जे 19व्या शतकात उत्तरार्धात जर पाहिलं तर टिळकांचंच वाक्य आहे की जेव्हा पाश्चात्य परंपरेने पाश्चात्य समाजाने जेव्हा धडक दिली त्यांच्या आधुनिक ज्ञानाच्या आधारावरती, तर आपला समाज परिस्थिती फार एका मृत अभ्रकासारखी होती. हिनकस शब्द वापरले आहेत त्यांनी, टिळकांनी वापरलेले आहेत. जरी आपण किती म्हटलं की आपल्याकडे सगळं आहे, पण टिळकांमध्ये तो एक प्रामाणिकपणा आहे. ते म्हटलं की परिस्थिती फार वाईट आहे आपण. आणि पण त्याच्यानंतर काही प्रमाणात कॉम्पिटिटिव्ह म्हणजे पब्लिक स्फेअरचा एक लक्षण काय असतं की तो मोनोलिथिक नसतो. पब्लिक स्फेअर एक जिन्सी नसतो. म्हणजे ज्याला आपण सार्वजनिक अवकाश म्हणतो
सार्वजनिक अवकाश त्याच गोष्टीला म्हटलं जातं की तिथं कम्पिटिंग आयडियाज येतात. फक्त एकाच विचारांचं वर्चस्व असेल तर ते पब्लिक स्फेअर नसतं ते, आणि ते तर समाजासाठीच मारक असतं. म्हणून तिथं वेगवेगळे पॅराडाईम जे असतात, वेगवेगळ्या विचार चौकटी असतात, त्यांच्यात स्पर्धा झाली पाहिजे आणि त्याच्यात एक स्पर्धात्मक वातावरण झालं पाहिजे. तर त्या दृष्टीने महाराष्ट्रात ते द्वंद्व राहिलेलं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना त्या द्वंद्वाचा त्रास वाटू शकतो, पण दॅट वी शुड लुक ॲट इज समथिंग पॉझिटिव्ह. म्हणजे त्याचं राजकारण असतं वगैरे, पण वैचारिक पातळीवरती ते जे द्वंद्व आहेत किंवा जे कम्पिटिंग रिझन्स आपण म्हणतो, public sphere is characterized by the notion of competing reasons. No one single reason should dictate, should legislate. It should be challenged by competing reasons. आणि महाराष्ट्रात ते दिसलेलं आहे, ते जाणवलेलं आहे. सध्याचं जे कारण त्याच्यासाठी गिरीश म्हणाले मगाशी की इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क लागतं त्याच्यासाठी. कारण आपल्याकडे हे साहित्य संमेलनं किंवा वेगवेगळ्या जे आता हा लिट फेस्ट आहे, हा प्रकार तिकडे हिंदी भाषेत फार कमी दिसतो. इंग्लिशमध्ये जयपूर वगैरे दिसतात, पण आपल्याकडे छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी चालतात आणि अधिकृतरित्या अनधिकृतरित्या चालतात. पण त्याच्यासाठी एक सामाजिक अवकाश, पूरक अवकाश लागतो, तो हळूहळू तो संपवला जातोय. इट्स श्रिंकिंग, द पब्लिक स्फेअर इज श्रिंकिंग रॅपिडली. इट वॉज इन प्लेस फॉर सम टाइम. But last 10 years, like public sphere is diluted by something that does not allow critical debate, that does not allow any criticism. Critique and criticism, these are two different things. Critique चा अर्थ असा होतो की काही तुमच्या समोर जे तपशील येतील त्याच्यात तुम्हाला निवडावं लागणार आहे, त्याच्यात बरं वाईट काहीतरी असणार आहे. तो क्रिटिकस इथं आता आस्थेचा विषय होऊन जातो, असं कोणाची तरी आस्था दुखावली जाते. आणि तुमच्या क्षेत्रात तर तुम्ही जवळून अनुभव घेत असाल की कोणाची छोट्या गोष्टींवरून सुद्धा ते. आणि पब्लिक स्फेअरसाठी नथिंग इज सॅक्रोसॅन्क्ट. म्हणजे फ्रान्समध्ये तर एवढं टोकाचं पब्लिक स्फेअर होतं. मी 16व्या शतकाची गोष्ट करतोय. राबले म्हणायचा की एव्हरीथिंग इज गुड टू मेक फन ऑफ. तो म्हणतो की tout est bon pour rire. फ्रेंचमध्ये त्याचं वाक्य आहे. राबले म्हणजे गॅरगॉन्टुआ वगैरे ते जे लिखाण आहे सुरुवातीचं, की त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर तिथून येतो. तो फार झोमणारा असतो. फ्रेंच सेन्स ऑफ ह्युमर हा असा प्रेमळ वगैरे नसतो, फार त्रासदायक असतो. आणि तो म्हणतो की आय शुड बी अलाउड टू मेक फन ऑफ एव्हरीथिंग. एवढं इंडियन एक्सप्रेसमध्ये तुम्ही यू पीपल टेक प्राईड इन दॅट, नो? बट इज इट पॉसिबल एनीमोर? तिथं नाही. म्हणून आता काय की हे जे नवीन इमिग्रेशन जो होतोय आता, ह्या डिबेटला पण बऱ्याचदा ओकिझम मध्ये पाहिलं जात आहे. कारण त्यांनी त्यांच्या परंपरे, त्यांच्याकडे वॉर्स ऑफ रिलिजन झाले, त्यांनी किंमत मोजलेली आहे, तेव्हा त्यांना हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. इजंट इट? आणि ते म्हणतात की आता नाही, आम्ही तुम्हाला आमच्या गोष्टींची टिंगल करू देणार. ते म्हणतात आम्ही आमच्या गोष्टींची टिंगल केली, तुमच्या गोष्टींची पण करणार आहे. आता क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन होत आहे तिथं. म्हणजे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन इज अ रिअल थिंग. आणि ही क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन टाळण्यासाठी दोघी परंपरेचं आकलन असणारे अँबॅसेडर्स तयार झाले पाहिजे. कारण नाहीतर क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन इज गोइंग टू बी व्हेरी पर्निशियस फॉर इव्हन. प्रत्येक समाजात वेगवेगळे विचार चौकटी असतात आणि त्या विचार चौकटींचे जे एजेस असतात ते शार्प असतात. त्यांना थोडंसं, कारण जेव्हा त्यांच्यात टकराव होईल त्यांना स्मूथ करण्यासाठी दोघी गोष्टी समजणारे अँबॅसेडर्स लागतात. आणि ज्या समाजात ते अँबॅसेडर्स तयार होऊ दिले जात नाही त्या समाजात यादवी सदृश वातावरण असतं की केव्हा कुठे ठिणगी पडेल सांगता येत नाही, केव्हा कुठे दंगल होईल सांगता येत नाही. म्हणून तिथं काय आहे की काही प्रमाणात जे आफ्रिकन किंवा मॅग्रेबिन जे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले की त्या समाजातील अँबॅसेडर सुद्धा आहेत. म्हणून ते मिनिमाइज करतात, पण त्याचं राजकारण राईट विंग करतं तिथं. म्हणजे ते काय असतं की थोडं जरी इन्सिडेंट झालं तर ते फ्लॅश होते हेडलाईन म्हणून. मग ते काय, ते नेहमीच मग त्यांना जो मायनॉरिटी समाज आहे त्यांच्यात एक आहे वर्ग की तो, त्यांनी सर्वे केला होता की फ्रान्समध्ये 40% लोकांना फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनच मान्य नाही म्हणून, जे इमिग्रंट्स होते. इट्स अ सिरियस इश्यू. नो फ्रेंच विल टॉलरेट दॅट. म्हणजे हा जो वाद आहे हा फक्त भारतातला नाही, हा सगळीकडे आहे. तर मग आपल्याकडे काही किमान
मूल्ये असू शकतात का की ज्याच्या आधारावरती सहअस्तित्व शक्य आहे. सहअस्तित्व तर आपल्याला राहावंच लागणार आहे. आता आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला सोबत यावंच लागणार आहे. म्हणजे दार बंद करणं हा पर्याय कोणाकडेच नाही. पण सगळ्यांचेच जरी क्रेडोज एवढे शार्प असतील की वी वोंट डिस्कस विथ, वी डोंट डिबेट विथ देम, सो इट्स अ डिफीट ऑफ द व्हेरी नोशन ऑफ नॉलेज. No knowledge-based society will allow this anti-intellectual situation. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जर पाहिलं तर डिबेट काही बाबतीत अशक्यच होऊन जाते. पण त्याच्यासाठी वी नीड टू क्रिएट दोज अँबॅसेडर्स हू कॅन डिस्कस, हू कॅन डिसअग्री स्ट्रॉंगली, अँड देयर शुडंट बी एनी प्रॉब्लेम. पण जरी ते पब्लिक स्फिअरच अस्तित्वात येऊ दिलं नाही तर मग हे परमनंट सिव्हिल वॉर आहे. म्हणजे ते सुप्तपणे चालत आहे, ते कधी वरतील सांगता येणार नाही. मग त्याच्यासाठी पब्लिक स्फेअर असणं की वेगवेगळ्या ज्या विचारधारेची लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन, कारण ते तर्क आणि तथ्याच्या आधारावरती चर्चा करतील आपण हे मान्य करतो. कारण वेगवेगळे विचारधारेचे जरी असले तरी ते तर्क आणि तथ्याचे ते काही रजा घेऊ शकत नाही. Because if I disagree with you, I have to give my reason why I'm disagreeing. My disagreement should be reasonable. I should have reasons for that. आणि ते public sphere जर असेल, then democracy is possible. आत्ता नेमकं त्याचाच अभाव आपल्याला घडोघडी फेसबुक आणि व्हॉट्सॲप आणि याच्यावरनं दिसतोय. म्हणजे रिझनेबल डिसएग्रीमेंट, रिझन्ड डिसएग्रीमेंट हे नसलं तरी मी माझा रणगाडा मी चालवणार असं ते आहे. आणि एक रणगाडा नाही. आधी तर माझं मत आहे की आपल्याकडे जो ज्ञान व्यवहार आहे तो इंडिजिनस झालेला नाही, तो त्याच्यात भारतीय भाषांमध्ये होत नाही. आपल्याकडे उदाहरणार्थ मी तेच बऱ्याचदा सांगितलेलं आहे. म्हणजे मला महाराष्ट्र सोडून जवळपास 24 वर्ष होत आहेत. आणि माझ्या मार्गक्रमणात मुंबई पुणे नव्हतं. म्हणजे धुळ्यातून मी सरळ बाहेर पडलो. तर मग नंतर JNUमध्ये मी जेव्हा शिकवायला लागलो तर तेव्हा चुकून कोणीतरी माझ्या कॅबिनला यायचं की अरे हे तर मराठी आडनाव दिसतंय, आणि मग विचारायचे कुठला विषय शिकवतात. ही मी 2011-12ची गोष्ट करतोय तेव्हा. आणि हो तुम्ही मराठी तत्वज्ञान, फ्रेंच तत्वज्ञान शिकवता? ओके. मुंबईचे की पुण्याचे? म्हणजे याच्यावरून महाराष्ट्र किती मोठा आहे आपल्याला कल्पना आहे. आणि ज्यांना आपण ज्ञानी म्हणतो, ज्या शहरांना ज्ञानी म्हणतो, त्यांच्यासाठी महाराष्ट्र किती मोठा आहे, त्यांनी किती महाराष्ट्राचा विचार केलेला आहे, महाराष्ट्राचं सामाजिक जीवन, भाषिक जीवन किती ज्ञान आहे हे मला, म्हणजे पुस्तक लिहिल्यानंतर मला 2-3 पुस्तकांचं मटेरियल मिळत असतं. आता म्हणजे माझं पहिलं पुस्तक जे झालं त्याच्यानंतर माझ्याकडे एवढं मटेरियल आलेलं आहे. आणि मी 250 कार्यक्रम केलेले आहेत महाराष्ट्रभर, 250. आय मीन आणि पुण्यात तर 20-25 झाले असतील, विदर्भात सगळ्यात जास्त झालेले आहेत, खानदेशमध्ये सगळ्यात कमी. आमचं खानदेशचं असंच आहे. किती खानदेश आहे तिथं? आहेत की दिसतात. तर मुद्दा असा आहे की आधी ज्ञान व्यवहारासाठी ते इंटलेक्च्युअल स्फिअर जे आहे ते ऑल इन्क्लुसिव्ह असलं पाहिजे, भाषिक दृष्टीने इन्क्लुसिव्ह असलं पाहिजे. म्हणून बऱ्याचदा मी लेख लिहिताना तत्वज्ञानाची भाषा मी काय करतो की मला प्रमाणित शब्दांचं जास्त हे नाहीये. माझ्या त्या वाक्यात मला जे म्हणायचं आहे तो शब्द बोली भाषेतला जरी असला तरी मी टाकत असतो. जे मी लिहित असताना मला ते प्रमाण भाषेचं कधी दडपण नव्हतं, कारण मी त्या भाषेत वावरलेलो नाही. आणि नंतर माझा पॉलिटिकल काय म्हणू त्याला, ते टीजिंग करण्याची सवय आहे प्रमाणित भाषा जी आहे. तर आणि मला त्याच्या जागी चांगले शब्द सुचतात मला. म्हणजे मी लिहित असताना मला दिसतं की असे 4-5 पर्याय येतात, पण म्हणतो की नाही हा शब्द जास्त जातोय तिथं. आणि बऱ्याचदा आपली चर्चा पण झाली, काही शब्द असतात की तो शब्द तिथं गेला पाहिजे, पण आपण असे अचूक अप्रोप्रिएट शब्द सोडून प्रमाणित होण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपली मराठी महाराष्ट्रीयन होत नाही. पण आय मीन सॉरी, आता फ्रान्समध्ये तर फ्रेंच प्रमाणीकरण मंडळ असं आहेच ना. म्हणजे आणि प्रमाणीकरणात काय म्हणजे ते तर विषय
सोडून बोलतोय. नाही, महत्वाचा विषय आहे. भाषेचा विषय फार महत्वाचा आहे. खरं तर माझा जो इटलीमधला जो प्रबंध आहे तो सोशल लिंग्विस्टिक्स वरतीच आहे, भाषा समाज वगैरे. आणि मी त्याच्यात इस्रायलमध्ये जी RLS नावाचा प्रकार असतो, रिव्हर्सिंग लँग्वेज शिफ्ट, म्हणजे एखादी भाषा मेलेली असते किंवा मायनॉरिटी झालेली असते, मार्जिनल असते, तिला परत जिवंत करण्याच्या वेगवेगळ्या मुवमेंट चालू आहेत जगात. फ्रान्समध्ये ब्रिटनी भाषा आहे, स्पेनमध्ये कॅटलान आहे, किंवा बेल्जियममध्ये फ्लॅंडर्स, या सगळ्या भाषांच्या वेगवेगळ्या. कारण माझ्या डोक्यात ऐराणी होती, पण मी काम करत होते त्या मायनॉरिटी भाषांवरती. कारण म्हटलं त्यांची लोकसंख्या पाहिली तर ऐराणी भाषिकांपेक्षा कमी आहेत ते, पण आणि ते कसं ते रिट्रीव्ह करतायत, रिव्हर्स लँग्वेज शिफ्ट कसा होतोय, कॅटलानमध्ये कसा होतो. तर याच्याविषयी मी 2007 मध्ये प्रबंध लिहिला आहे. तो मी जेव्हा वेळ मिळेल त्याला मराठीत पण आणणार आहे. तर भाषेचा हा जो मुद्दा आहे, फ्रान्सला लक्षात आलं की किती मोठी चूक केली त्यांनी. म्हणजे रिशलियो, कार्डिनल रिशलियो नावाचा जो व्यक्ती होता 17व्या शतकात, त्याने l'Académie française, फ्रेंच अकॅडमी नावाची ती इन्स्टिट्यूशन सुरू केली. तिचं काम होतं की जो शब्द फ्रेंच नसेल आणि फ्रेंच साहित्यात दिसला तर त्यांना फंडिंग द्यायचंच नाही. म्हणजे ते पनिशमेंट करण्याची ती होती. आणि त्यांना वाटतं की आपण भाषेला शुद्ध ठेवू. आणि दुसऱ्या बाजूला इंग्लिशने अगदी उलटी भूमिका स्वीकारली, म्हणून इंग्लिश जगभर पसरली. त्यांनी वाटलं तुम्हाला असं बोलायचं बोला, म्हणजे प्रत्येकाला जसं वाटलं तसं बोलू दिलं, आणि त्यांच्या भाषेतले शब्द त्यांनी इंग्लिशमध्ये घेतले. म्हणजे तुम्ही जर पाहिलं त्यांचं शब्दकोश आणि फ्रेंच भाषा जरी चुकून जरी दुसरा शब्द आला तर ते डिलीट करतात. पण ते नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही जी ड्रकॉनियन लिंग्विस्टिक पॉलिसी होती ती त्यांच्यासाठी नुकसानदायी ठरली. म्हणजे त्यांनी काय केलं की फ्रान्समध्ये 30 भाषा होत्या त्या संपवलेल्या आहेत. जे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जरी तुम्ही फ्लोबर्ट वगैरे नॉव्हेलिस्ट वाचले, तर जी पात्र आहे ते ब्रिटनी प्रांतातून येतात. ब्रिटनी म्हणजे नॉर्थ वेस्ट, तो फ्रान्सचा जो नॉर्थ वेस्ट जो प्रांत आहे त्याला ब्रिटनी म्हणतात. की तिथे सेल्टिक भाषा बोलली जात होती, त्याला भतो असं म्हटलं जातं. जे ती ब्रिटनी आणि ती छोटी ब्रिटनी आणि मोठी ब्रिटनी म्हणजे ग्रेट ब्रिटन, कारण ते किंग आर्थरचं साम्राज्य होतं. जो किंग आर्थर जो होता तो सेल्टिक राजा होता. म्हणजे फ्रान्स काय असा एक संध एक जिन्सी नाहीयेत, त्यांचं आधी गॅलिक आणि सेल्टिक ट्राईब्स होत्या. त्यांची भाषा फार वेगळी आहे. नंतर 5व्या शतकात फ्रँकिश ट्राईब्स येतात, ते जर्मॅनिक आहेत, फ्रेंच भाषेची बाहेरची भाषा आहे. पण नंतर म्हणजे त्या दरम्यान 500-600 वर्ष कॉलोनायझेशन होतं रोमन साम्राज्याचं, म्हणून ते फ्रेंच आणि लॅटिन आणि गॅलिक सेल्टिक मिक्स झाली. आणि जी फ्रेंच भाषा आहे तिला फ्रेंचमधून मान्यता ही 15व्या-16व्या शतकातली आहे. नाहीतरी फक्त पॅरिस शहरात बोलली जाणारी भाषा होती, फक्त पॅरिस, ज्याला लील द फ्रान्स आपण म्हणतो, तो आयलंड होते, ती भाषा होती. 16व्या शतकात म्हणजे पर्टिक्युलरली फ्रान्सिस द फर्स्ट नंतर ती लिंग्विस्टिक पॉलिसी त्यांनी ती एका शहराची भाषा पूर्ण फ्रान्सवरती लादली. आणि मोठ्या भाषा त्यांनी मारल्या त्याच्यामुळे, ज्यांच्यात साहित्य होतं. मग ते नॉर्मँडीची नॉर्मन भाषा होती, म्हणजे जो नॉर्मँडी जो आहे, दीज आर द सेटलर्स ऑफ 6th, 7th, 8th सेंचुरी. ते स्कॅन्डिनेव्हियन सेटलर्स आहेत ते. इकडे तुलूज वगैरे जरी तुम्ही साऊथ फ्रान्समध्ये गेलात तर ते गोथ, ऑस्ट्रोगोथ हे ईस्ट युरोपमधून आलेले सेटलर्स आहेत. म्हणून ते काय एक ट्राईब नाही आहे ती. म्हणून फ्रेंच जी आहे, फ्रेंच फक्त 1, 2, 3 त्या ट्राईब्स होत्या ज्या 4थ्या 5व्या शतकात जर्मनीमधून आलेल्या आहेत त्या. म्हणून फ्रान्सचा जर इतिहास जर पाहिला तर तो किती संमिश्र आहे, असं मूळचं असं काहीच नाही. म्हणून त्यांच्या जो भाषेचा इतिहास आहे, फ्रेंच भाषा युनिव्हर्सल कशी झाली. 16व्या शतकात फ्रेंच भाषा उच्चभ्रू वर्ग बोलत नव्हता. 16व्या शतकात ज्युबेले नावाचा तो रायटर आहे, त्याने डिफेन्स ऑफ फ्रेंच लँग्वेज नावाचं छोटं टेक्स्ट लिहिलं आहे. कारण उच्चभ्रू समाज फक्त लॅटिनमध्ये लिहायचा, व्यवहार करायचा. पहिला फ्रान्सिसने कायदा केला की तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन फ्रेंचमध्ये झालं पाहिजे. म्हणजे मराठीपेक्षा अलीकडची आहे फ्रेंच, तसं पाहिलं तर. कारण उच्चभ्रू समाज लॅटिनमध्ये बोलायचा किंवा इटालियनमध्ये बोलायचा. इटालियन प्रतिष्ठित समजली जायची कारण ती दांतेची भाषा होती. इंग्रजी तर 17व्या-18व्या शतकापर्यंत त्यांची अरिस्टोक्रॅसी फ्रेंच बोलायची. म्हणून कुठलीही भाषा अभिजात किंवा प्रमाणित केव्हा होते आणि मग ती किती भाषांच्या उरावर तिचं ते सगळं
साम्राज्य उभं असतं. हा सगळा हा एक शब्द आहे सोशल लिंग्विस्टिक्समध्ये ग्लोटोफाजी. ग्लोटो मीन्स भाषा, फाजी म्हणजे किलिंग द लँग्वेजेस. आणि हे वॉर चालत असंच, म्हणून असं नाही की ठीक आहे आपली मराठी तशीच तगेल, नाही, त्याच्यासाठी प्रयत्नच करावे लागतील तुम्हाला. कारण भाषेचं युद्ध, निरंतर भाषेचं युद्ध चालू असतं, निरंतर कुरघोडी चालू असते. आणि म्हणजे मुंबईत मराठी बोलली जाते, फार चांगली गोष्ट आहे. कारण मला प्रत्येक व्यक्ती हिंदीत बोलताना दिसतो, म्हणजे जेवढे भेटले तेवढे. तुम्ही ऑर्डर करा, हिंदी, सगळं हिंदीत आहे. आणि माझे जे विद्यार्थी वगैरे ते कधीच मुंबई म्हणत नाही. जेव्हा ते मुंबईला तर बॉम्बे जा रहे हम, जे उत्तर भारतीय काही विद्यार्थी आहेत माझे, तिथून मास्टर्स PhD करून ते मुंबईला जातात. पण तिकडचे आहेत ते उत्तर भारतातले, ते कधीच मुंबई म्हणणार नाहीत, सर हम बॉम्बे जा रहे. म्हटलं मला वाटतं की मुंबई कदाचित माझ्या राज्याचं राजधानी असावी, पण मलाच वाटतं की मीच आउटसाइडर आहे, ती त्यांचंच आहे. हा जो राजकीय मुद्दा आहे, इथं आपोआप वाद चालणार नाही. इथं जर तुमचं व्यवस्थित धोरण नसेल, त्याच्यासाठी रूपरेषा, त्याच्यासाठी व्यवस्थित आकृतीबंध नसेल, तर इथे मराठी बोलली जाणार नाही. आणि इतिहासात अशी अनेक उदाहरण दाखवू शकतो मी तुम्हाला की भाषा ग्लोटोफाजी हा प्रकार अस्तित्वात आहे. भाषा मारल्या जातात, भाषा संपवल्या जातात. त्याच्यासाठी भाषेचा वापर सर्व स्तरावर झाला पाहिजे. आणि तत्वज्ञान हे सगळ्यात अमूर्त आणि सर्वोच्च मोड ऑफ एक्सप्रेशन समजलं जातं. म्हणून ज्या भाषेत तत्वज्ञानाचा व्यवहार होत असेल तर ती भाषा जास्त सकस होत जाते. आणि त्याच्यासाठी इंग्रजीत लिहा, सगळं काही लिहा, पण तुम्ही मराठीत पण हा व्यवहार झाला पाहिजे. म्हणून मी JNUच्या बऱ्याच मित्रपरिवार जो आहे ते किशोरच्या मराठी में लिख रहे हैं. आणि म्हटलं तुम्ही इंग्रजीत लिहून काय करता, तुम्ही तेच रिसायकल करतात. मी पाहतो तुमचं इंडियन एक्सप्रेस आहे आणि हिंदुस्तान टाइम्स. म्हणजे इंग्रजीत लिहून काय असं वेगळं काही होत नाही ना. म्हणजे इंग्रजीत लिहिलं म्हणजे आपण फार चांगलं लिहितो असं नाही. म्हटलं कंटेंट इट हॅज टू रीच द ऑडियन्स. 12 करोड लोकसंख्या आहे म्हटलं, डोंट अंडर एस्टिमेट दॅट. इवन प्रॅक्टिकली, इवन व्यावहारिक दृष्टीने जरी विचार केला, दॅट्स मच मोर इम्पॉर्टंट. मग जेव्हा मी त्यांना सांगतो की 17,000 प्रती गेल्यात माझ्या पुस्तकाच्या, तुमच्या इंग्रजी पुस्तकात पण जात नसतात तेवढ्या. म्हणजे आणि वाचक नाहीत, माझाच अनुभव तसा राहिलेलाच नाहीये. तत्वज्ञानासाठी एवढा वाचक मिळालेला आहे. जे तत्वज्ञानासाठी एवढा वाचक आहे, तर तुमचं जे ललित साहित्य आहे त्याच्यासाठी वाचक मिळेलच. पण त्याच्यासाठी फक्त शब्द योजना म्हणजे साहित्य नाही ना. आम्हाला शब्द योजना येते, मग ते कसं नाही, ते साहित्य वेगळं असतं. साहित्यासाठी जगभरातलं सुद्धा तुम्हाला वाचावं लागेल. तुम्हाला एवढं देशीवादी राहून चालणारच नाही की आम्ही वाचणारच नाही. तुम्हाला जगभरातलं वाचून त्याच्यात चिरकालिक वैश्विक काय आहे आणि आपलं त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू शकतो, त्याच्यासाठी स्वतःला थोडं अबॅन्डन करत जाणं गरजेचं आहे. आत्ममुग्धता टाळणं गरजेचं आहे. स्वतःचं डिसोल्युशन महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या अभिजात तत्वज्ञानात सेल्फ डिसोल्युशनला फार महत्व आहे. म्हणजे सेल्फ नोशन. आता हा शेवटचा महत्वाचा मुद्दा मी सांगतो की पुस्तकाला आत्मकथन म्हटलं जातं. हे खरं तर फर्स्ट पर्सन रायटिंगचे किती प्रकार आहेत साहित्यात आपल्याला भान सुद्धा नाही. म्हणजे मी जर सांगितलं की माझ्या लिखाणात मी कुठल्या टेक्निक्स वापरल्या आहेत, प्रामुख्याने सेल्फ रायटिंगचे मी मिशेल द मोंतेने वापरलेला आहे. बऱ्याच ठिकाणी सार्त्रची टेक्निक्स वापरलेली आहे. मिशेल द मोंतेने की सेल्फ रायटिंग काय असते, फर्स्ट पर्सन रायटिंग काय असते. कारण आत्मा, मी, ह्या जे सायकोलॉजिकल ॲटमिझम म्हणतो आपण, म्हणजे की एक युनिट आपल्याला लागतं आणि तो एक आपला धागा, त्या धाग्याने आपण काहीतरी लिहित जातो किंवा जगत जातो. पण साहित्यात हे जसं आपण फिजिकल ॲटमिझम मानत नाही, म्हणजे ॲटमिझम आणि सायकोलॉजिकल ॲटमिझम सुद्धा तेवढंच निरर्थक ठरतं. कारण स्व जो आहे, इट्स वेन इट गेट्स इन कॉन्टॅक्ट विथ युनिव्हर्सॅलिटी. म्हणजे मी हा फार आत्ममुग्ध असतो, ज्याला अहम म्हणतो आपण. आणि त्याचा जेव्हा संपर्क काहीतरी वैश्विकतेशी येतो, तो स्वमध्ये होतो. आणि नंतर फ्रेडरिक नीचे तर म्हणतो की स्व सुद्धा अपुरा ठरतो. तो तर वोलोंते हा शब्द वापरतो, विल. फ्रेडरिक नीचेचं विल जे आहे ते सगळं सायकोलॉजिकल ॲटमिझमला बात करतो. तो मी, स्व, सेल्फ हे सगळं काही नाही. ही एक विल आहे आणि त्याच्यात प्रचंड कलेक्टिव्हिटी आहे. आणि ते जसं प्रवाही नदी जसं गोळा करत जाते ना, तसं तो स्व जेव्हा विल होतो. आणि म्हणून त्याच्या कॉन्सेप्टचा फार
वेगवेगळा अर्थ काढण्यात विल टू पॉवर, विल टू लाईफ. दॅट वी हॅव दॅट विल टू लाईफ अँड ॲक्च्युली इट कीप्स कलेक्टिंग थिंग्स ऑन इट्स वे. ते आपण ते कलेक्ट करत जातो, काय काय कलेक्ट करत जातो, कॉन्शियसली काही आपल्याला ठाऊक असतं, कॉन्शियसली काही ठाऊक नसतं. मग तिथं आपण सुलभीकरण करण्यासाठी आपण मी वापरतो, कधी स्व वापरतो, कधी अहम वापरतो, कधी आत्मा वापरतो. आत्मा तर ही अदरवर्ल्डली कॅटेगरी आहे, आत्मकथन. म्हणून मी स्वकथन हा शब्द जाणीवपूर्वक याच्यासाठी वापरलो की याच्यात एक ट्रॅव्हलॉग आहे, याच्यात फर्स्ट पर्सन रायटिंगचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट आहेत. अँड टू पुट इट व्हेरी डिफरंटली, हे फिलॉसॉफिकल रिफ्लेक्शन्स इन सिच्युएशन हा प्रकार वापरला जातो 20व्या शतकात. फिलॉसॉफिकल रिफ्लेक्शन्स इन सिच्युएशन्स. मग त्याच्यात फर्स्ट पर्सन आय येतो, पण तो आय डिकन्स्ट्रक्टेड आय असतो, कारण मध्येच मी काहीतरी मिलांविषयी लिहितोय. म्हणजे ते माझ्या जीवनाविषयी फार कमी राहतं. आणि मिलान ट्रेन स्टेशन असंच का आहे, त्याचं सिम्बलिझम काय आहे, सिमॉटिक्स काय आहे, ते 2-3 पानं येतात. मग ज्यांना सरफेस नरेटिव्ह आवडतं ते टाळतात आणि सरळ सरफेस नरेटिव्ह शोधतात. मुद्दा आहे की ते मिलान स्टेशन का मी त्याच्याविषयी लिहिलं आहे, ते मुसोलिनीचं ते जे त्यांनी तेव्हा निर्णय घेतला होता की पूर्ण जगात मिलान ट्रेन स्टेशन हे सगळ्यात मोठं असलं पाहिजे, जेणेकरून पूर्ण युरोप नतमस्तक होईल. जोपर्यंत एवढा मोठा पुतळा होणार नाही तोपर्यंत समाज कसं काय नतमस्तक होईल. तेच पब्लिक स्फिअर हा जो सातत्याने मुद्दा वापरते, पब्लिक स्पेस, प्रश्न असा आहे की त्याची गरज कोणाला असते. म्हणजे पब्लिक स्फिअर असायला हवी असं पब्लिकलाच वाटत नसेल तर काय. हा मुद्दा म्हणजे अर्थातच लोकसत्तेच्या नजरेतनं येतोय, कारण हा सातत्याने आमचा प्रयत्न आहे की पब्लिक स्फिअर असायला हवी. हा वाद, काय प्रतिवाद, संवाद, हे सगळं हे गरजेचं, घुसळण गरजेची आहे. पण ज्यांच्यासाठी करायला हवं त्यांचं रीलवर भागत असेल तर काय करायचं. ॲक्च्युली ह्याच अनुषंगाने माझं आणि अभिजितचं डिस्कशन झालं होतं की लिबरलिझम कोण आणतं, कुणाकडून येतं, कशासाठी येतं. जे लिबरलिझम विषयी मी 2-3 आर्टिकल जे लिहिलेत. एक जे इकॉनॉमिक लिबरलिझम आहे की आत्मनिर्भर बन जाओ, हम आपको कुछ पैसा नहीं देंगे, हा जो प्रकार आहे. आणि थॅचरिझम नावाचा जो प्रकार होता इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेत, एक असतं की कल्चरल लिबरलिझम म्हणजे सांस्कृतिक उदारमतवाद हा सोशल जस्टिसकडे नेणारा आहे. पण इकॉनॉमिक लिबरलिझम आपण मग सगळेच पालक जरी खाजगी शाळेत आपल्या मुलांना पाठवत असतील तर मग आपण पब्लिक सेक्टर आणावं तरी कोणासाठी, हा तोच प्रश्न येऊ शकतो. पण आपण जर मुळापासून जर विचार केला तर दे आर स्ट्रक्चरली इंड्यूस्ड टू बिहेव लाईक दॅट. कारण त्यांच्याकडे ती वरकड क्षमता नाही आहे की त्यांच्यासाठी ते बरं आहे की वाईट आहे, किंवा ज्या शक्यता आहेत त्या स्ट्रक्चरली संपवल्या जातात. आता मी किती जरी सांगितलं की मराठी भाषा महत्त्वाची आहे, मराठी भाषेत सगळ्यात ज्ञान व्यवहार झाला पाहिजे, पण मराठी भाषेत उत्कृष्ट शिक्षण नसेल तर मी का माझ्या मुलांना पाठवणार आहे. म्हणजे स्ट्रक्चरली आय एम हेल्पलेस आणि त्याला इन्सेंटिव्ह नाही आहे त्याला. तोच प्रकार आहे की पब्लिक स्फिअर जे आहे, पब्लिक स्फिअर ही जी नागरी समाजाची मूलभूत गरज आहे. आणि आपण असं म्हणूच शकत नाही की नागरी समाजाला त्यांना जो एक त्यांच्यासाठी प्राणवायू आहे त्यांनाच तो नको आहे, कारण तिथंच ते त्यांची गाऱ्हाणे मांडू शकतात, कारण बाकीचं सगळं विकलं गेलेलं आहे. म्हणजे लोकसत्ताला किती शिव्या पडतात आपल्याला माहितीच आहे. म्हणजे तुम्ही किमान हिम्मत करतात तरी पण शिव्या पडतायत. म्हणजे आत्ताच्या घडीला किमान सुद्धा कमाल आहे. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत ज्या प्रेशरमध्ये सगळेच वावरतायत आणि तुमचा पेपर तर फार महत्त्वाच्या लोकांच्या घरात जातोय, मग तुम्हाला कितीतरी गोष्टींचं समीकरण पाहावं लागतं. तर हा जो मुद्दा आहे की तात्विक पातळीवरती आपल्याला माहिती आहे की पब्लिक स्फिअर इज नेसेसरी फॉर दी वेलबिंग ऑफ पब्लिक. म्हणून आपण असं विचार केला की पब्लिकलाच नको आहे, देन वी आर नॉट लुकिंग ॲट इट स्ट्रक्चरली. ती स्ट्रक्चर जी आहे ती इट इज लाईक वरून लादलेली आहे ती. आणि भरपूर खालून सुद्धा, म्हणजे आता उदाहरणार्थ मीडियाचा जर विचार केला तर मीडिया पब्लिक स्फिअरशी डिस्कनेक्टेड आहे.
म्हणून तो यूट्यूबवाल्यांचे जास्त व्ह्यूज आहेत, हिट्स जास्त आहेत. कोणी जरी म्हणून पब्लिक जिवंत आहे, पण ते स्फिअर जे आहे ते शिफ्ट होतं. जे आधी प्रिंट मीडिया होता, मेनस्ट्रीम मीडिया होता, त्यांनी त्यांची जी जबाबदारी आहे, त्यांची कामं आहेत, त्यांनी अनैतिकता दाखवलेली आहे. सो देर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी ऑफ रिवर्किंग व्हॉट इज नेसेसरी. म्हणजे शिक्षणाचा मुद्दा हा जो आहे सगळ्यात कळीचा मुद्दा आहे, की जे प्रायव्हेट एज्युकेशन आहे, फॉर एक्झाम्पल व्हॉट आय टीच इन JNU इट्स व्हॉट वी कॉल लिबरल आर्ट्स. पण आता लिबरल आर्ट्स गोरगरिबांच्या पोरांचं काय घेणं त्यांनी लिबरल आर्ट्स? त्यांनी कौशल्य शिकावं आणि जेवढं झेपेल तेवढं त्यांनी शिक्षण घ्यावं, निघावं. लिबरल आर्ट्स आता अशोकामध्ये शिकवलं जातं. तिथं 40 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतात. 40 लाख. आता माझ्याकडे 300 रुपये नव्हते, मी 40 लाख दिले असते का? म्हणजे आणि तरी पण युक्तिवाद केला जाईल की JNU कशासाठी? JNU वॉज दॅट सक्सेसफुल एक्झाम्पल ऑफ पब्लिक एज्युकेशन. पब्लिक स्फेअरमध्ये आम्ही म्हणजे तो नेहरूइन व्हिजन होतं, म्हणून जवाहरलाल नेहरू नाव आहे. आणि आता नेहरूंचा आता तर विचारताच. तर पॉइंट इज दॅट देर आर सम, ऑफकोर्स गव्हर्नमेंट कांट बी इन एव्हरी बिझनेस बिकॉज इट्स बॅड, बट देर आर fundamental sectors where government cannot afford to withdraw in a society like ours, which is where there is so much of inequality. म्हणजे बाकीच्यांना जगण्यापर्यंतच ते पोहोचणार नाहीत, त्यांचं मानवीकरणच होऊ दिलं जाणार नाही. मग दे आर जस्ट टू सर्व यू समवेअर इनविजिबल विदाउट एनी डिग्निटी. अँड आय बिलॉंग टू दॅट सेक्शन ऑफ सोसायटी बिकॉज आय हॅव लिव्ड. भुरा जे आहे ते जग आहे, मी जगलेलो आहे. भुरा नंतरचा जो शरद बाविस्कर आहे, भुरा ऍक्च्युली 97, मी माझं गाव सोडलं 97 मध्ये, पण ते जग जसंच तसं जिवंत आहे माझ्या डोक्यात. आणि त्या जगामुळे मी किंवा त्या जगासाठी मी मराठीत लिहिलेलं आहे की ते त्या जगासाठी काहीतरी, कारण त्यांना ती भाजीपाला विकणारी काकू म्हणते समजी राह ना बोमाल सगळं. आणि आपले जे उच्चभ्रू समज असते, अरे त्यांना काय समजणार आहे, अरे मी तिथूनच आलेलो, मला समजलं, मग त्यांना काय समजणार नाही? म्हणजे आता मी ह्या उच्चभ्रू समाजाचे पोरं येतात ना माझ्याकडे PhD करायला, पण आपला जो पारंपरिक दृष्टिकोन त्यांना कुठे समज नाही, दुर्बोध आहे. आणि जेव्हा तुम्ही एवढे ज्ञानी होतात ना, तुम्ही गूढ झालं पाहिजे. आणि गूढता तुम्हाला शोभते. कशाला शोभते? कष्ट घ्या आणि सगळ्यांना समजून सांगा. रोजच होत आहेत आपल्याकडे तर प्रचंड होत आहेत. हा, आपल्याकडे व्होल्टेअर कमी आहेत. बाबासाहेब म्हणतात इथं पैदाच होऊ दिली जात नाहीत. नाही, तोच कॅलेजचा जो मुद्दा नाही आहेत आपल्याकडे, पण कमी अधिक प्रमाणात. पण स्ट्रक्चरल ऑनस्लॉट एवढा आहे की ते दिसत सुद्धा नाहीत व्होल्टेअर आपल्याकडे. म्हणजे जो स्ट्रक्चरल ऑनस्लॉट आहे की आपल्याकडे न्याय नावाची जी संकल्पना आहे ती आपल्या मनी ध्यानीच नाही. आपण म्हणजे कळतच नाही की ही क्रुएल्टी आहे, ही क्रूरता आहे. आपण माणसांना माणसं समजत नाही आहोत. हे एवढं इनबिल्ट आहे, एवढं इनग्रेन्ड आहे की अँड वी फॉरगेट दॅट the very act of dehumanizing the other, we end up dehumanizing ourselves. It's as simple as that. नाही, चांगला प्रश्न आहे. चांगला प्रश्न. संक्षिप्त मध्ये, आणि हा शेवटचा प्रश्न घ्यायचा का आपण? हो, ही फार महत्वाचा प्रश्न आहे की हा एकूणच भारतीय शिक्षण व्यवस्थेविषयीचा आहे. मी बऱ्याच ठिकाणी म्हणतो की आपली शिक्षण व्यवस्था डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे मुळात काहीच शिकलेलं, म्हणजे इंजिनियर पण नसतात इकडे, असं माझं मत आहे. इथं काय आहे की इथं प्रॅक्टिशनर्स आहेत. म्हणजे फंडामेंटल रिसर्च जो लागतो ना, त्याच्यासाठी आपलं शिक्षण पूरकच नाहीये. आणि कुठल्याही क्षेत्राचं फंडामेंटल आकलन जसं तत्वज्ञानच असतं, म्हणून प्रत्येक क्षेत्राची सर्वोच्च डिग्री डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी असतं. मग ते तत्वज्ञान म्हणजे विषय सोडून वेगळा विषय नाही आहे. प्रत्येक विषयाचं मूलभूत आकलन की जे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने समजू शकता. मूलभूत आकलन झालं तर तुम्ही 100 वेगवेगळ्या पद्धतीने शिकू शकतात. आणि आपल्यालाच गोंधळ असेल तर आपण दुर्बोध करून टाकू त्याला. म्हणून प्रत्येक विषयासाठी तत्वज्ञान असतं. तत्वज्ञान नेमकं तोच आधीचा मुद्दा आहे की काहीतरी नियामक तत्व आपण शोधत असतो, ते कुठेतरी काम करत असतात.
ते विजिबल नसतात, तपशील विजिबल असतात आपल्याला. तपशील म्हणजे तपशील हे बदलत असतात, चंचल असतात, गतिशील असतात, अंतर्विरोधात्मक असतात, पण त्यांना काहीतरी समजण्यासाठी काहीतरी आपण अंडरलाईन पॅटर्न शोधत असतो. आणि प्रत्येक मध्ये इंजिनिअरिंग असू द्या किंवा मेडिसिन असू द्या, प्रत्येक क्षेत्रात आपण आपल्याला काहीतरी कळतं की ज्याला आपण फंडामेंटल रिसर्च म्हणतो. फंडामेंटल रिसर्च R&Dच्या सुविधा आपल्याकडे नाही आहेत तेवढ्या. आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह आहे सगळा प्रकार की तिथं, म्हणून आपण इंजिनियर पण असतो किंवा डॉक्टर पण असतो आणि अतिशय सुपरस्टिशियस पण असतो. नमस्कार, मी अभिजित घोरपडे, मी आपला वाचक आहे. आपलं पुस्तक मी वाचलेलं आहे, भुरा वाचलेला आहे आणि तत्त्वज्ञानाविषयीचे आपले लेख जे आहेत ते मी आवडीनं वाचतो आणि मी JNUचा माझी विद्यार्थी पण आहे. एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा तो सामाजिक बदलाबद्दलचा आहे. आपल्याला माहिती आहे की कार्ल मार्क्सचं जे सुप्रसिद्ध विधान आहे की फिलॉसॉफर्स हॅव इनफ इंटरप्रिटेड द वर्ल्ड, नाऊ द नीड इज टू चेंज इट. तत्ववेत्ता म्हणून सामाजिक बदलाकडे आपण कुठल्या दृष्टीनं बघता, आपली भूमिका काय असली पाहिजे असं आपल्याला वाटतं? हा फार महत्वाकांक्षी प्रश्न आहे आणि भारतामध्ये हा प्रश्न लगेच आवडला असता. मी माझं काम करतोय. आता माहिती ते कसं त्याचं रिसेप्शन कसं असेल मला माहिती नाही, पण आपापल्या आपल्या मर्यादित आकलनानुसार आपण सगळ्यांनीच काम करायला पाहिजे. त्याच्यात एक तत्ववेत्ता शोधायची काही गरज नाही. आपण सगळेच तत्ववेत्ते आहोत कमी अधिक प्रमाणात. तर ज्याने त्याने त्याचं काम करायला पाहिजे. असा एक वेगळा असा हा जो सेव्हियर सिंड्रोम की एक कोणीतरी गुरु सिंड्रोम हा घातक आहे खरं तर. प्रत्येकाने त्याचा विवेक, त्याची जेवढं आकलन, त्याचं क्षेत्र, कारण तुमचं क्षेत्र माझं क्षेत्र नाही आहे, तुमच्या क्षेत्राविषयी मला माहिती नसेल. सो एव्हरीबडी हॅज टू क्रिटिकली थिंक अबाउट हिज ऑर हर ओन डिसिप्लिन स्फिअर. ते प्रत्येकाने केलं पाहिजे. सगळ्यांच्या वतीनं मी आभार मानतो. फक्त एकच गैरसमज दूर करायला हवा. अभियंते खूप आहेत असं खूप सांगितलं गेलं. अभियंते नाहीत, टेक्निशियन्स आहेत. चीन माओ सोडले तर चीनचा प्रत्येक नेता जे आता आहेत ना ते सुद्धा, डेंग शिओपिंग असेल, हू जिंताव असतील आणि आत्ताचे सुद्धा, हे सगळे उच्च दर्जाचे अभियंते आहेत. म्हणून चीन इंजिनिअरिंगमध्ये पुढे आहे. त्यामुळे अभियंते नाही आहेत, टेक्निशियन्स आहेत. मला असं वाटतं मी मनापासून आभारी आहे, कारण हे जे वाद संवाद पब्लिक स्पिअरचा हा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा या निमित्ताने चर्चेला होईल. आणि लीट फेस्टची मुहूर्तमेढ होत असताना तुम्ही येणं आणि हा विषय मांडणं याला खूप महत्त्व आहे. मनापासून आभार. धन्यवाद.